नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वती नमोस्तुते. असत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदायिनी. नमस्कार मंडळी. आज खंड 6वा, अथर्वशीर्षाचा खंड 6वा. यावेळेस योग फारच लवकर आलेला आहे. 5वा खंड झाला आणि 15 दिवसाच्या आतच आज हा योग आला लवकर, त्यामुळे अधिक आनंद आहे. आणि आजच्या खंडाचं नाव आहे अध्यात्म प्रकाशक खंड. खंड 6वा अध्यात्म प्रकाशक खंड. हा कुठे सुरू होतो? जिथे 5वा संपला तिथे 6वा सुरू झाला. हे साधी गोष्ट आहे, पण तरी पण आपण विचार करूया. त्वं गुणत्रयातीतः, ज्याला येत असेल त्यांनी म्हणायला हरकत नाही. त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः, त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं, त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरो. इथे हा खंड संपतो. गणेशाचं वर्णन आपण 5 खंड झाले ऐकतो आहोत. अनेक वेळा आपण ऐकलेले आहेत. काही गोष्टी आता जवळजवळ अथर्वशीर्ष झाल्यामुळे काही गोष्टींचा याच्यामध्ये पुनरुच्चार होणार आहे आणि तो टाळून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. तर सकल विद्यांचा दाता, गुणातीत म्हणजे गुणांच्या पलीकडचा, देहातीत म्हणजे देहांच्याही पलीकडचा, कालातीत म्हणजे कालाच्याही पलीकडचा, ब्रह्मा विष्णू महेश इंद्र चंद्र सूर्य भुवः अशा सगळं ज्याच्या ठायी आहे असा तो ओंकाररूपी गणेश जो आहे त्याला या अध्यात्म प्रकाशा खंडामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. या खंडामध्ये आणखीन फार महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तो मूलाधार स्थितोसी नित्यम. तू मूलाधार चक्राच्या ठिकाणी राहतोस. ही मूलाधार चक्र आज आपल्याला थोडंसं सविस्तर समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. सुरुवात करूया. त्वं गुणत्रयातीतः. गुण 3 आपल्याला माहिती आहेत. सत्व, रज आणि तम हे 3 गुण. आणि या 3 गुणांच्या पलीकडे तू आहेस. याचं दुसरं नाव आपण गेल्या वेळेला पण शिकलो होतो, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. हेच त्याचं नाव आहे. आणखीन या 3 अवस्थांपलीकडे तू आहेस. आता हे 3 गुण जे आहे सत्व, रज आणि तम, हे ओळखायचे कसे? सत्वगुण कसा ओळखायचा, रजोगुण कसा ओळखायचा आणि तमोगुण कसा ओळखायचा? साधारणपणे आपल्याला असं माहिती आहे की सत्वगुण हा चांगला, रजोगुण हा त्याच्या एक पायरी खाली आणि तमोगुण हा त्याच्याही एक पायरी खाली. म्हणजे सत्वगुण हा सगळ्यात चांगला आणि तमोगुण हा सगळ्यात वाईट, अशी आपली सर्वसाधारणपणे कल्पना ही आहे. मग आता सत्वगुण जो आहे त्याचा आधी विचार करूया. हा सत्वगुण जो आहे हा आपल्या संसार सागरामध्ये आपल्याला तारक असा गुण आहे की तो आपल्याला संसारामध्ये तारून नेतो. यामुळेच उपासकाच्या मनामध्ये, म्हणजे जे गणेशाचे उपासक आहेत, भक्त आहेत, त्यांच्या मनामध्ये ज्ञानमार्ग जो आहे हा जागृत होतो. त्यांच्या मनातला विवेक जागा होतो. भक्तांच्या मनातला. मी 1-2 ठिकाणी जेव्हा असं म्हटलं की विवेक जागा होतो, असं 2-3 वेळा माझ्या बोलण्यामध्ये शब्द आला, विवेक जागा होतो, तेव्हा एकाने मला असा प्रश्न विचारला की हा कोण व्याख्यान ऐकायला तुमचा विवेक येतो की तो झोपलेला असतो? म्हटलं हा विवेक तो नाही आहे. हा विवेक म्हणजे सारासार विवेक बुद्धी जी आहे ही जागी होते. मला आठवण येते काही गोष्टींची अशी की लोक तन्मयतेने ऐकतात पण समजायला थोडासा वेळ लागतो. तर हा विवेक जागा होतो. भगवत भक्ती जी आहे आपली, जी भगवंताप्रती असलेली, ही सुद्धा जागृत होते आणि आपल्याला ज्ञानप्राप्तीचा आनंद मिळतो. ज्ञानप्राप्तीचा आनंद हा सगळ्यात मोठा आनंद आहे, हा सगळ्यात श्रेष्ठ आनंद आहे आणि त्याने आपल्याला मानसिक समाधान मिळतं जे दुसऱ्या कशानेही मिळत नाही. असं हे म्हणून आपल्याला कोणता गुण आपल्या अंगी आहे, आपण सत्वगुणी आहोत, रजोगुणी आहोत का तमोगुणी आहोत, हे जास्त त्यांनी ओळखायचं की आपला आनंद कशात आहे. ज्याला ज्ञानामध्ये आनंद मिळतो तो अर्थातच सत्वगुणी असतो. आता रजोगुणाकडे वळूया आपण. रजोगुणाचे दोष आहेतच. 4 दोष सांगितलेले आहेत प्रामुख्याने रजोगुणाचे. हे कोणते? तर पहिला जो आहे आपल्या सगळ्यांना परिचित आहे, लोभ. हा पहिला रजोगुणाचा दोष आहे. हा लोभ म्हणजे नक्की काय? आपल्याला लोभ होत नाही असं कोणीही दावा करू नये. आपल्याला लोभ होतो, आपण सर्वसामान्य माणसं आहोत. मग लोभ म्हणजे नक्की काय? की जेवढं माझ्याकडे आहे त्यापेक्षा अधिक असावं असं वाटणं. मग त्यापेक्षा अधिक म्हणजे काय? की जेवढी मला गरज आहे त्यापेक्षासुद्धा अधिक असावं असं वाटणं आणि ते साध्या मार्गाने न मिळवणं, अवैध मार्गाने मिळवणं, हा याचं नाव लोभ आहे.
आहे त्याच्यात समाधान नाही, मला अधिक हवं इथपर्यंत ठीक आहे, पण ते चांगल्या मार्गाने मिळालं नाही तर मी अवैध मार्गाने मिळवण्याचा ते प्रयत्न करीन असं जर वाटायला लागलं की ते मला हवंच आहे आणि ते मी कसंही मिळवीन, ही वृत्ती जेव्हा माणसाची येते तेव्हा तो लोभ असतो. म्हणून हे आपल्याला नको. मग गरजेपेक्षा जास्त काहीही नको. आत्ताच अनिता आणि मी बोलत होतो, पैसा 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 किती झाला आहे माणसाकडे, की कुठलं लग्न कार्याला गेलं ना की ती सगळी छान छोकी तोडामडौल, ते अन्नाची नासाडी, बुफेला लावलेले स्टॉल आणि लोकांनी खात असलेले पदार्थ त्याच्यापेक्षा टाकत असलेले पदार्थ बघून जास्त त्रास होतो. हे सगळं का होतं? अति पैसा, गरजेपेक्षा जास्त पैसा आणि त्या पैशाचं प्रदर्शन, ही वृत्ती माणसाची वाढत चाललेली आहे. मग गरजेपेक्षा पैसा जास्त नको, कपडा लत्ता जास्त नको, धन नको, सोनं नको, जागा नको, जमीन नको, जुमला नको, काहीही नको. जेवढं जास्त गरजेपेक्षा साठवावं ना तेवढा व्याप जास्त होतो आणि व्याप जेवढा जास्त तेवढा संताप जास्त. ताप पण नाही, संताप जास्त. डोक्याला ताप कितीतरी होतो. ते सगळं जेवढं जमवलेलं असतं ना त्या सगळ्याचं रक्षण करावं लागतं, त्या सगळ्याची काळजी घ्यावी लागते. ती काळजी पुढे कोण घेणार याची आणखीन काळजी मनाला लागते. ह्याच्यापेक्षासुद्धा मला गरजे एवढंच मिळवावं आहे, त्यात छान आनंदाने राहावं, हे म्हणायला सोपं आहे पण आचरणात आणायला खूप कठीण आहे. यांच्या मुलीला एवढं दिलं, मी त्याच्यापेक्षाही जास्त नंतर असं. तर मग हा अवैध मार्गाने कोणतीही गोष्ट आपण मिळवायची नाही, ती मिळवायची इच्छा होणं याचं नाव लोभ. दुसरं आपली प्रवृत्ती. आपली प्रवृत्ती, आपला कल कशाकडे आहे हा आपलाच आपण विचार करायचा आहे, की सुख, आराम, चैन, चंगळ अशा गोष्टींकडे जर आपला कल असला तर आपण रजोगुणी आहोत, हे आपलं आपण ओळखायचं. आणि लोककल्याणाकडे प्रवृत्ती असेल आपली तर तो रजोगुण नाही, की जे काय माझ्याकडे आहे त्यातला थोडा अंश का होईना मी लोककल्याणासाठी थोडा तरी खर्च करीन. काही नाही तर थोडा वेळ तरी आपण खर्च करू शकतो की नाही. बाकीचं काही नाही आपण करू शकणार, पण थोडासा वेळ, पैसा असला तर थोडासा पैसा, अन्य मार्गाने कोणाची सेवा, कुठल्याही मार्गाने आपण लोककल्याणाचा विचार करू शकतो. तो जर केला तर रजोगुणाचा दोष आपल्याला लागणार नाही. तिसरा गुण सांगितलेला आहे, गुण म्हणण्यापेक्षा दोष सांगितलेला आहे, अभिलाषा. ही अभिलाषा कशी निर्माण होते? मनाच्या चंचलतेमुळे निर्माण होते. मनाची चंचलता, मन शांत नाही, बुद्धी स्थिर नाही, म्हणजे मनाची चंचलता, आणि याचा परिणाम मन अशांत होतं. आणि हे मन अशांत असलं की ती अशांत मन हे आपल्याला घरातसुद्धा दिसतं. मग घरातसुद्धा अशांती, घरात अशांती, मनात अशांती, संसारात अशांती, सगळीकडे अशांती. मन शांत नसलं की ही सगळी अशांती आपल्याला दिसते आणि तृप्तता नाही, कुठल्याही गोष्टीत समाधान नाही म्हणून आनंद नाही. हा एक दोष. चौथा दोष आहे लालसा. लालसा निर्माण होते म्हणजे ह्याच्यामध्ये कोणतंही वर्तन मी जर केलं ते समजा शास्त्राविरुद्ध आहे, नीतीविरुद्ध आहे, तरी मला ते वाटतच नाही की मी शास्त्राविरुद्ध वागते, नीतीविरुद्ध वागते, मी अनितीचा मार्ग अवलंबला आहे, मी सदाचार करत नाही आहे, मी अनाचार करते, मी भ्रष्टाचार करते, याची जाणीवसुद्धा मनाला होत नाही. याची ना लालसा असं आहे. मी करतो ते बरोबरच आहे. कोणी आपल्याला जर सांगायला गेलं की अगं हे बरोबर नाही तुझं वागणं, असं वागायचं नसतं, हे शास्त्राला धरून नाही, हे नीतीला धरून नाही, पटत नाही, मी वागते ते बरोबर, ह्याचं नाव लालसा. आणि आणखी एक गंमत सांगते, आपण शब्द नेहमी वापरतो की कोणतीही गोष्ट किंवा कोणताही पदार्थ दिसला नवीन की तो मला हवाच हे वाटलं. ही वस्तू माझ्या घरात नाही आहे आणि ती नवीन बाजारात मार्केटमध्ये आलेली आहे, कोणाच्या तरी घरी मी पाहिलेली आहे की ती मला हवीच. ही जी इच्छा होते याचं एक छान नाव आहे स्पृहा. आपल्याला स्पृहा नाव खूप आवडतं. आजकाल टी व्हीवर दिसते स्पृहा जोशी आपल्याला, आठवड्यातून 3 दिवस रोज. आपल्याला आवडते, ती चांगली आहे, पण त्याचा नावाचा अर्थ हा आहे की ती स्पृहा, की कोणतीही गोष्ट दिसली की ती मला हवीच, ही इच्छा होणं, ही स्पृहा. याचं नाव स्पृहा. लालसेच्या आणखीन एक पायरी पुढे जायचं. ठीक आहे, हे सांगितले मी रजोगुणाचे 4 दोष. आता रजोगुणातून निर्माण जी लालसा होते ना, त्या लालसेविषयी थोडंसं बोलूया. ही रजोगुणातून जी लालसा निर्माण होते, ही लालसा आपल्याला कमी करायची आहे. पण ती कमी कशी करायची, त्याच्यावर उपाय काय? कमी करायला हवी आहे हे कळतं आहे, पण कमी होत नाही. तर ती कशी कमी करायची? तर सत्वगुण वाढवायचा, म्हणजे ही लालसा कमी होते. जमा वाढवली की खर्च वागतो की नाही, तसंच आहे.
सत्वगुण वाढवायचा, म्हणजे ही लालसा कमी होते. एक गोष्ट सांगते छोटीशी. आंध्र प्रदेशामध्ये एक संत होते, त्यांचं नाव पोतन्ना. त्या पोतन्ना संत म्हटल्यावर बाकीचं काही बोलायची गरज नाही आपल्याला. ते संत जे होते त्या संतांनी त्यांच्या तेलुगू भाषेमध्ये भागवताचं लेखन केलं. आता भागवत म्हटल्यानंतर आपण सगळे एकदम त्या भागवताच्या ट्रान्समध्ये जातो, पण त्याच्याविषयी आता नाही बोलायचं आपल्याला. पण त्यांनी भागवत हे तेलुगूमध्ये लिहिलं, म्हणजे भाषांतर केलं, रूपांतर केलं आपण म्हणूया. त्या पोतन्नांचा मेहुणा होता एक, श्रीकांत नाव त्याचं. तो श्रीकांत होता, हा सुद्धा उत्तम कवी होता. पण तो उत्तम कवी जरी असला तरी तो शृंगार आणि विलासामध्ये घडलेला असायचा. आणि हा श्रीनाथ जो होता, श्रीनाथच नाव सांगितलं ना मी का श्रीकांत म्हटलं बघा, श्रीनाथ. हा श्रीनाथ जो होता हा एका राजाच्या दरबारी होता. पूर्वी अशा कलाकार लोकांना, कवी लोकांना राजाश्रय मिळत असे, तसा हा एका राजाकडे श्रीनाथ होता. आणि पोतन्नाला तो फार काही चांगलं म्हणत नसे, कारण तो संत वृत्तीचा होता ना, त्याला फार काही आवडायचं नाही. पण त्याच्या कळलं त्याला की पोतन्नानी भागवत असं तेलुगूमध्ये लेखन केलेलं आहे. आणि ही गोष्ट श्रीनाथच्या आणि त्याच्या राजाच्या कानावर सुद्धा गेली. आणि राजाला माहीत होतं की श्रीनाथ आणि पोतन्ना हे मेहुणे आहेत. तेव्हा तो राजा त्या श्रीनाथाला असं म्हणाला की तुझा पोतन्ना मेहुणा आहे ना, त्यांनी भागवत असं लेखन केलं तेलुगूमध्ये, तर जाऊन त्याला असं सांग की ते त्यांनी मला अर्पण करावं. मी त्याला हवं, मी त्याला तर देईनच, पण तुलासुद्धा जे काय हवं असेल ते मी देईन. हा लालची. ह्याला वाटलं बरं आहे, आपल्याला हवं ते राजा देणार आहे, मग जाऊया जरा पोतन्नाकडे. म्हणून कधीही पोतन्नाकडे न जाणारा हा गेला पोतन्नाकडे आणि त्याची वारेमाप स्तुती करायला सुरुवात केली. पोतन्ना संतच, त्याने ओळखला हा स्तुती करतोय, काहीतरी मतलब घेऊन आलेला आहे, त्याशिवाय हा माझी स्तुती करत नाही आहे. तो म्हणाला काय झालं, तुझी काय इच्छा आहे ती सांग, स्तुती बस झाली आता. तो म्हणाला तुम्ही भागवताचं लेखन केलं आहे, तुम्ही केलं म्हणजे छानच असणार, मला वाचायची इच्छा आहे. म्हणाला अरे ह्याला वाचायची इच्छा कशी झाली आज. म्हणाला आमचे महाराज आहेत ना, ते पण वाचतील ना तुमचं. तुम्ही असं करा, ते आत्ता मला द्या, मी राजाला नेऊन देतो आणि राजा तुम्हाला काय मागाल ते देईल, तुम्ही फक्त ते त्यांना द्याच. पोतन्ना संत वृत्तीचा. तो म्हणाला भागवत मी माझ्या आनंदासाठी लिहिलं आहे, हे मी पैशासाठी तुला देणार नाही आणि तुझ्या राजाला त्याच्याहून देणार. तो म्हणाला नाही नाही असं नका करू, द्याच तुम्ही, बघा आमचे राजे. मग राजांचं कौतुक सुरू झालं, आमचे राजे कसे आहेत, मग ते तुमची कशी बर्दास्त ठेवतील, कशी खातिरदारी करतील, तर तुम्ही ते द्याच. मला तुम्ही कमीत कमी राजाची आमच्या भेट तरी घ्या महाराजांची. पोतन्ना विचारात पडला काय करावं, भेट घ्यायला जावं का. पण निर्णय होईना. शेवटी परमेश्वराच्या समोर बसले, डोळे मिटून ध्यान केलं आणि थोड्या वेळाने डोळे उघडले तर समोर दिसली सरस्वती. आणि सरस्वतीचं मुख बघितलं, ते नेहमीसारखं दिसलं नाही. मुख म्लान झालेलं आहे, डोळ्यातून अश्रू वाहत आहेत, डोळ्यामधलं काजळ त्या अश्रूमुळे चेहऱ्यावर आलेलं आहे, चेहरा काळवंडलेला आहे आणि दुःखी दिसली अतिशय. पोतन्नाने ओळखलं की हे काय झालं. ते म्हणाले की शारदे तू वाईट वाटून घेऊ नकोस, मी काही झालं तरी तुला त्या राजाच्या हवाली करणार नाही. निर्णय झाला आणि पोतन्ना राजाच्या दरबारी गेले नाही. सांगायचं तात्पर्य काय, सत्वगुण वाढीला लावला की रजोगुण कमी होतो. म्हणून वाढ कशाची करायची, सत्वगुणाची करायची. म्हणून रजोगुणाचे दोष टाळायचे असतील तर सत्वगुण हे वाढले पाहिजे. आता राहिला तमोगुण, जो फारच वाईट आहे असं आपल्याला वाटतं. तो त्या तमोगुणाचे पण 4 दोष आहेत. त्यातला पहिला दोष जो आहे हा अप्रकाश, म्हणजे निरक्षिर विवेक नसणे, सारासार विचार कोणत्याही गोष्टीचा नसणे, योग्य अयोग्य चांगलं वाईट काहीही न कळता कृती करणे, विचार न करता, हा एक दोष. अपप्रवृत्ती किंवा अप्रवृत्ती म्हणजे कर्तव्य कर्म न करणे, जे करायला हवं ते न करणे. कर्तव्य कर्म न करणे नुसती करायची नाही तर ती सातत्याने टाळायची. एकदा नाही केलं ठीक आहे, पण तसं नाही, सातत्याने ती टाळतच बसायचं. हे तिसरं जो आहे त्याचं नाव आहे प्रमाद. प्रमाद म्हणजे जे करायला हवं ते न करणे आणि जे करायला नको ते करणे, याचं नाव प्रमाद. मग हा प्रमाद हा तिसरा दोष सांगितला तमोगुणाचा. आणि चौथा सांगितलेला आहे तो म्हणजे मोह. मग अशा आपण लोभ शब्द बघितला, स्पृहा बघितली, लालसा बघितली, हा मोह आहे. प्रत्येक गोष्टी जी आहे सगळे आपल्याला सारखे शब्द वाटतात, पण त्या प्रत्येकामध्ये थोडा थोडा सूक्ष्म असा फरक आहे.
हा मोह म्हणजे सतत ममत्वाचं चिंतन करत राहणं, मी आणि माझं याचंच चिंतन करायचं, दुसऱ्या कशाचंही नाही. याचं नाव आहे मोह. म्हणजे निषिद्ध आणि वाईट कर्म जी आहेत, जी करू नये सांगितलेली आहेत, त्याचंच चिंतन सारखं करायचं आणि तीच करण्याकडे कल. म्हणजे व्यभिचार, हत्या, हिंसा, नंतर मद्यपान, चोरी इत्यादी कृत्य करण्याकडेच मन आणि इंद्रिय ही सारखी ओढ घेत असतात. तमोगुण ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्याविषयी आपण बोलतो आहोत. तर हे सगळं मगाशी आपण प्रमाद बघितला, नंतर लोभ बघितला, मोह बघितला. हे सगळं ऐकलं ना, हे वाचायला जेव्हा मी लागले तेव्हा मला भगवद्गीतेची आठवण झाल्यापासून राहिली नाही. आणि जेव्हा ती आठवण होते तेव्हा तुम्हाला सांगितल्याशिवाय मला चैन पडत नाही. तर हा महिनाच मुळी मार्गशीर्षाचा महिना आहे. या महिन्यातच गीता जयंती आपण साजरी केली. आणि मार्गशीर्ष महिन्याचं वर्णन भगवंतांनी गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये त्यांनी ज्या विभूती सांगितलेल्या आहेत त्याच्यात त्यांनी एक वचन असं सांगितलं आहे की मासाना मार्गशीर्षोहम. सगळ्या महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना तो म्हणजे मी आहे असं श्रीकृष्ण सांगताय की मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरः. ऋतूंमध्ये वसंत ऋतू म्हणजे मी आहे आणि महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना म्हणजे मी आहे. आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्यानिमित्ताने आपल्याला गीतेची आठवण होते. गीतेमध्ये 14व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे, अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नंदन. भगवंत अर्जुनाला सांगत आहेत, उपदेश करत आहेत, त्याच्या मनाची तयारी करून घेत आहेत. मला वारंवार हे गीतेचे उल्लेख द्यावेसे वाटतात. मागच्या खंडात पण मी गीतेचा एक उल्लेख दिला होता आपल्याला की अर्जुनाची प्रवृत्ती कुठे चालली होती. कर्तव्य कर्म न करण्याकडे त्याचा कल चाललेला होता. म्हणजे तो प्रमाद करणार होता. जर त्याने युद्ध केलं नसतं तर त्याच्या हातून प्रमाद घडला असता. पण भगवंतांच्या उपदेशामुळे त्याचा हा प्रमाद टळला. म्हणजे भगवंत तो प्रमाद टाळण्यामध्ये यशस्वी झाले. पण त्यासाठी त्यांना किती सांगावं लागलं, 700 श्लोक सांगावे लागले, 18 अध्याय सांगावे लागले. तेव्हा अर्जुनाच्या मनाची तयारी झाली आणि त्याच्या हातून प्रमाद झाला नाही. अर्जुनासारख्या धनुर्धराला जर प्रमाद टाळण्यासाठी इतका उपदेश ऐकावा लागला, आपण काय करायचं. आपल्याला किती उपदेश लागेल ऐकायला. आपल्या मनाची जर तयारी अशी व्हायला लागली, कर्तव्य कर्म न करता प्रमादाकडे जर आपण झुकायला लागलो तर आपल्याला उपदेश कोण करणार आहे, कोणीच नाही. तेव्हा आपलाच आपण करायचा म्हणून गीता वाचायची. ठीक आहे. तर भगवंतांनी अर्जुनाला सावध केलं आणि त्याच्या हातून प्रमाद घडू दिला नाही. सत्वरजतमाकडे आपण परत येऊया. आपण तिन्ही गुण बघितले. सत्वरजतम हे जे गुण आहेत यात 3 गुणांचे सुद्धा 3 प्रकार आहेत प्रत्येक. म्हणजे तरतम भाव आपण ज्याला म्हणतो ना, गुड बेटर बेस्ट, तसा सत्वगुणामध्ये सुद्धा गुड बेटर बेस्ट, तमोगुणामध्ये सुद्धा गुड बेटर बेस्ट. म्हणजे तमोगुणसुद्धा बेस्ट असू शकतो. म्हणजे एकदम खालची पायरी. बेस्ट म्हणजे तमोगुणातली सुद्धा सगळ्यात नीच पायरी अशी. म्हणजे हे जरा कळायला कठीण असलं तर थोडंसं सोपं सांगते. उदाहरणार्थ एक वाचनाचं उदाहरण घेऊ आपण की ग्रंथ वाचन करायचं, पुस्तक वाचन म्हणून, अगदी ग्रंथ नकोत मोठे मोठे. तर जे काहीही वाचत नाही, वाचनाची आवडच नाही, वाचनाची गोडीच नाही, असे जे आहे जे काहीच वाचत नाहीत त्यांच्यापेक्षा वाचणारे श्रेष्ठ, वाचणाऱ्यांपेक्षा ते पाठ करणारे श्रेष्ठ, नुसतं पाठ करणाऱ्यांपेक्षा ते समजून पाठ करणारे किंवा समजून वाचणारे हे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ, समजून वाचण्यापेक्षा जे आचरणात आणतात ते त्याच्यापेक्षा श्रेष्ठ, जे नुसतं आचरणात आणतात त्याच्यापेक्षा सुद्धा जे स्वतःला समजले इतरांना समजावून सांगून त्यांच्या आचरणात बदल घडवून आणतात, त्यांच्या मनाचा कल चांगल्या मार्गाकडे वळवतात, ते सगळ्यात श्रेष्ठ. म्हणजे वाचणारे सगळेच, पण तरतम भाव झाला की नाही. तसा या सत्व रजतम गुणांमध्ये तरतम भाव असतो. आपण आता कुठल्या गुणात आहोत ते प्रत्येकाने ओळखायचं. मग आचार्य आणि संत हे जे आपले आहेत, संत महात्मे आपण ज्याला म्हणतो, हे कसे आहेत तर हे त्रिगुणातीत आहेत. म्हणजे सत्वरजतम या गुणांच्या पलीकडे आहेत, गुणातीत आहेत. म्हणजे आपण जसं गणेशाला म्हटलं की तो गुणातीत आहे, तसं सत्वरजतम ह्यांच्या गुणातीत आणखी संत महात्मेसुद्धा आपल्याला दिसतात. म्हणून आपण भगवंत आपल्याला भेटू शकत नाही, आपण एवढे पुण्यवान नाही की आपल्याला भगवंत भेटला. मग संत महात्मे तर आपल्याला दिसतात समाजात. अर्थात आपल्याला ते ओळखता आले पाहिजेत. बुवाबाजी करणारे कोण संत, खरे संत कोण, आणि संताचं ढोंग करणारे कोण हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मग तसे जे संत असतील, चांगल्या प्रवृत्तीचे लोक असतील, जे सज्जन असतील, त्यांच्या सहवासामध्ये आपण राहिलं पाहिजे. त्यांच्या सहवासामध्ये आपण राहिलो
की म्हणजेच आपल्याला सत्वगुणांचा सहवास मिळतो आणि आपला सत्वगुण जो असतो तो वाढीला लागतो. म्हणून नेहमी सज्जनांची संगती करावी. समर्थांनी मराठी श्लोकात हेच सांगितलं आहे, सदा संगती सज्जनाची धरावी असं सांगितलं आहे. संतांचा संगतीचा परिणाम किती चांगला होतो हे समर्थांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. मग म्हणजे तो सहवास म्हणजे सत्वगुणांचा सहवास आहे आपल्याला. आणि हा ओंकाररूपी गणेश जो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत, हा ओंकाररूपी गणेश हा सुद्धा या तिन्ही गुणांच्या अतीत आहे, म्हणजे तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे. रज तम ह्या गुणांच्या पलीकडे आहेत तर ठीक आहे, पण सत्वगुणाच्याही पलीकडे आहे. जरा ऐकायला मला सुद्धा थोडंसं विचित्र वाटलं वाचताना. सत्वगुणांच्या पलीकडे आहे म्हणजे काय? मग थोडासा विचार करायला लक्षात आलं की जिथे सत्वगुण जास्त असतो तिथे अहंकाराचा स्पर्श असतो. थोडा अहंकार वाढायला लागतो की सत्वगुण आहे माणसाला. मग तो अहंकार गणेशाच्या ठिकाणी नाही, याचा अर्थ तो सत्वगुणाच्या पलीकडे आहे. नंतर सत्वगुण झालं, सत्वगुणाची सुपरलेटिव्ह डिग्री झाली की माणसाला अहंकारची बाधा होण्याची शक्यता असते. ज्ञानाने सुद्धा माणसाला अहंकार वाढतो, ज्ञानाचा सुद्धा माणसाला अहंकार होतो. तसा जर तो झाला तर ते शुद्ध ज्ञान नाही. म्हणून ज्ञान असावं पण अहंकार नसावा. जसा वृक्ष असतो ना, हा जेवढा पर्णसंभार जास्त, पर्णसंभारानंतर जेव्हा फलसंभार जास्त, तेव्हा तो वृक्ष जास्तीत जास्त जमिनीकडे झुकतो, नत होतो, नम्र होतो. मग जेवढं ज्ञान जास्त, जेवढा सत्वगुण जास्त, तेवढी अंगामध्ये नम्रता असली पाहिजे, म्हणजे सत्वगुण आहे. नाही तर नुसती ज्ञान आहे पण अंगात नम्रता नाही तर ते ज्ञान शोभत नाही. विद्या विनयेनं शोभते. मगाशी जसे मी सांगितले ना एक उदाहरण तुम्हाला, विवेक जागा होतो, तसं विद्या विनयेनं शोभते. विद्या नावाची मुलगी, विनय नावाचा मुलगा. विद्या विनयला शोभून दिसते असा अर्थ मुलं लिहितात छानपैकी किंवा म्हणतात. असं नाही आहे. विद्या विनयाने शोभून दिसते म्हणजे नम्रतेमुळे विद्या शोभून दिसते, नाहीतर विद्या शोभून दिसत नाही. हे अर्थ आजकाल मुलांना भाषा कळत नाही, अर्थाची खोली कळत नाही आणि आपण काय बोलतो आहे त्याच्याकडे विचारसुद्धा करायचा नसतो. मग अशी विधानं केली जातात, हास्यास्पद, हरकत नाही. तर ज्ञानामुळे जेवढं ज्ञान जास्त तेवढं आपण अधिक काय झालं पाहिजे, नम्र झालं पाहिजे, रुजू झालं पाहिजे. मनामध्ये कुठल्याही प्रकारची काहीही बाधा येता कामा नये. आणि म्हणून वाणी आपली चांगली ठेवली पाहिजे. त्वं वाङ्मयस्त्वंचिन्मयः हा असं आपण शिकलो आहे मागच्या वेळेला, मागच्या एका खंडामध्ये आहे का लक्षात? त्वं वाङ्मयस्त्वंचिन्मयः. गणेश हा कसा आहे, वाङ्मय स्वरूप आहे. मागच्याच खंडात 5व्या खंडात आपण विचार केलेला आहे. त्वं वाङ्मयस्त्वंचिन्मयः आणि त्वं चत्वारि वाक्पदानी. मग चत्वारि वाक्पदानी याचा अर्थ 4 प्रकारची वाणी, परापश्यंती, मध्यमा आणि वैखरी, ही 4 प्रकारची वाणी आपण मागच्या खंडामध्ये विचार केला आहे त्याचा. मग ही वाणी जी आहे ही आपण चांगली ठेवली पाहिजे. ज्ञान मिळवल्यावर नुसतं ज्ञान असून भागत नाही, तर ते वाणीच्या रूपाने आपल्याला आलं पाहिजे, आपल्या तोंडातून चांगल्या शब्दामध्ये बाहेर पडलं पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. आणि त्यासाठी ओंकाररूपी गणेशाची आपण भक्ती केली पाहिजे, त्याचं रूप समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जो आपण करतो आहोत आत्ता. त्वं देहत्रयातीतः, तू देहाच्याही अतीत आहेस, देहाच्याही पलीकडे आहेस. म्हणजे नक्की काय एवढं सांगायला कळलं आपल्याला. अर्थ हा शब्दार्थ झाला. त्वं देहत्रयातीतः, तू देहाच्या पलीकडे हा शब्दार्थ झाला. पण मी नेहमी म्हणते की वैदिक पदांना शब्दार्थापेक्षा त्याचा लक्षणार्थ किंवा त्याचा गूढार्थ जो असतो हा समजून घेणं महत्त्वाचं असतं. नुसत्या शब्दार्थाने आपल्याला काहीही कळत नाही. ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. मागच्या वेळेला आपण बघितलं होतं पंचमहाभूतात्मक आपला देह आहे. आपण पायापासून मस्तकापर्यंत बघितलं होतं. कुठे कुठे कुठली स्थानं आहेत ती बघितली होती. मग हा जो आहे गणेश हा कसा आहे तर हा या देहाच्याही पलीकडचा आहे. आपल्याला देह प्राप्त झाला, या देहामुळे आपली ओळख आहे. आत्म्याची ओळख आहे का आपली? कोणाचे आत्मा आपल्याला ओळखता येत नाही, तो दिसत नाही. मग आपण माणसाला ओळखतो, व्यक्तीला ओळखतो, मैत्रिणीला ओळखतो, शेजारणीला ओळखतो, नवरा बायको एकमेका कशामुळे ओळखतात? देहामुळे ओळखतात. देह ही आपली ओळखण्याची खूण आहे की हा देह जसा जसा आहे, ही व्यक्ती म्हणजे हा देह, हे आपल्याला माहिती आहे. हा देह म्हणजे ही व्यक्ती. गणेश असा देहात नाही आहे, तो त्या देहाच्याही पलीकडचा आहे असं येथे आपल्याला सांगायचं आहे. गणेशाला देहच नाही, त्याला निर्गुण आहे, तो निराकार आहे, परब्रह्म व्यापून दशांमुळे उरलेला आहे.
म्हणून त्याला देह नाही. मग तो देहाच्या पलीकडे आहे, तो चिन्मय रूप आहे, तो आनंद रूप आहे, तो विज्ञान रूप आहे, तो ज्ञानरूप आहे, तो ब्रह्मरूप आहे, तो ओंकार रूप आहे. अशी त्याची वेगवेगळी रूपं आहेत. कुठला देह त्याला द्यायचा आपण? म्हणून तो देहाच्या पलीकडेच आहे. मग तो दर्शन त्याचं घडणार कसं आपल्याला? ते घडेल कसं घडेल? प्रज्ञाचक्षूंनी घडेल. प्रज्ञाचक्षू हे केव्हा प्राप्त होतात माणसाला? जेव्हा ज्ञानाची उच्चतम पायरी गाठली जाते तेव्हा त्याला प्रज्ञाचक्षू प्राप्त होतात. आपण ज्ञान, बुद्धी, विद्या, मेधा, प्रज्ञा असे जे सगळे शब्द वापरतो ना, हे शब्द एकाच अर्थाचे असले तरी त्याच्या अर्थाची छटा ही नेहमी वेगवेगळी असते. प्रज्ञा म्हणजे विशेष बुद्धी. शाळेमध्ये प्रज्ञाशोध परीक्षा असते. म्हणजे काय? विशेष बुद्धिमान विद्यार्थी त्या परीक्षेतून शोधायचे असतात. प्रज्ञाशोध परीक्षा, त्याचं नावच असं आहे. प्रज्ञावान विद्यार्थी शोधायचे म्हणजे विशेष बुद्धिमत्ता असलेले विद्यार्थी शोधायचे असतात त्याच्यातून. तशीच ही आहे प्रज्ञाचक्षू. कोणाला प्राप्त होतात? ज्याला चांगलं ज्ञान आहे त्याला प्रज्ञाचक्षू प्राप्त होतात. आणि त्या प्रज्ञाचक्षूंमुळे आपल्याला गणेशाचं दर्शन घडतं. आणि हे दर्शन आपल्याला सहजासहजी इतकं घडत नाही. भक्तिमार्गाने आपण ज्ञानमार्गाकडे चाललो. मी परत ही गोष्ट सांगते, ज्ञानमार्ग हा सोपा नाही. भक्तिमार्गाकडून ज्ञानमार्गाकडे गेलं की हळूहळू प्रज्ञाचक्षूंची जाणीव व्हायला लागते. ते उघडतात असं म्हणता येत नाही, जाणीव व्हायला लागते. हळूहळू ओंकाराचं स्वरूप जाणून घ्यायची इच्छा होते. आत्मज्ञानाची कुठेतरी सुरुवात होते आणि मग आपली वाटचाल योग्य तऱ्हेने सुरू आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. पुढचं बघूया. त्वं कालत्रयातीतः, तू काळाच्याही पलीकडे आहेस. गणक ऋषी गणेशाचं वर्णन आपल्याला करून सांगतायत. त्वं कालत्रयातीतः, तू कालाच्याही अतीत आहेस. काल म्हटलं आपल्याला माहिती आहे वर्तमान काळ, भूतकाळ होऊन गेलेला, भविष्यकाळ येणार आहे. याचं दुसरं नाव आहे उत्पत्ती, स्थिती आणि लय. उत्पत्ती झालेली आहे सृष्टीची, स्थिती चालू आहे आणि लय होणार आहे. म्हणजेच भूत, वर्त आणि भविष्यकाळ ह्याचीच ही वेगवेगळी नावं आहेत. मग हा ओंकाराच्या दर्शनामध्ये ही रूपं आपल्याला दिसतच नाही. आत्ता मी गणेशाचं वर्णन केलं कसं आहे तो. मग आपण ही नावं त्याला का दिली? तर आपली कुवत नाही आहे ना तेवढी. गणेशाला हे एवढं त्याचं रूप समजून घेण्याची आपली कुवत नाही. म्हणून आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये त्याला समजून घ्यावा लागतो. मग तशी आपण त्याच्यासाठी ही काळाला नावं दिलेली आहे. पण काळ हा अनादीच आहे. काळ हा अनंत आहे. त्याचं सुरुवात कुठे झाली माहीत नाही, शेवट कुठे होणार हे माहीत नाही. आपण म्हणताना म्हणतो इसवी सन पूर्व, इसवी सनानंतर, 2018 संपलं, 2019 आता उजाडेल. हे कशासाठी? गणेशासाठी नाही, परमेश्वरासाठी नाही. हे आपल्या सोयीसाठी. कालगणना ही आपल्या सोयीसाठी आहे. ही आपण आपल्या सोयीसाठी करून घेतलेली आहे. व पूर्वीचे राजे जे असते ते शककर्ता राजा असं त्याला म्हणत असत, की त्याने शक सुरू केला. शालिवाहन नावाच्या राजाने शक सुरू केला म्हणून तो शालिवाहन शककर्ता राजा झाला असं. मग हे कशासाठी? हे आपल्या सोयीसाठी आहे, परमेश्वराच्या सोयीसाठी हे नाही. मग गणेश हा कालाच्याही अतीत आहे. तो काळाच्या उदरात राहत नाही, काळ त्याच्या उदरात राहतात. तो नाही कुठल्याही काळाच्या उदरात, तो नाही भूतकाळात, नाही वर्तमान काळात आणि नाही भविष्यकाळात सुद्धा. सगळे काळ त्याच्या उदरात राहतात. त्याचाच अर्थ तो कालातीत आहे. म्हणून गणक ऋषीने त्याला म्हटलं त्वं कालत्रयातीत. पुढे जाऊया. त्वं मूलाधार स्थितोसी नित्यम. मूलाधार स्थितोसी नित्यम, तू मूलाधार आहेस आणि मूलाधाराच्या ठिकाणी तू नेहमी राहतोस. आता हा मूलाधार म्हणजे नक्की काय? तर आपल्या शरीरामध्ये सप्तचक्र आहेत. योगाचा अभ्यास कोणी करत असतील तर त्यांना माहिती असतील ही सप्तचक्र. ही सप्तचक्र पण त्याची स्थानं आहेत कुठे कुठे, तीही कदाचित तुम्हाला माहीत असतील. पण त्या स्थानांवरती त्याचा अधिष्ठात्री देवता कोण आहे त्या स्थानाची हे सुद्धा ठरलेलं आहे. मग मूलाधार चक्र जे आहे कुठे असतं? पाठीचा कणा जिकडे आपला इथे माकड हाड किंवा जीभ सुरू होतो तो तिथे हे मूलाधार चक्र असतं आणि त्या ठिकाणी गणेश नेहमी राहतो. तो मूलाधार स्थितोसी नित्यम. नित्यम म्हणजे नेहमी. तो मूलाधार चक्राच्या ठिकाणी नेहमी वास करतो म्हणजे राहतो. आणि त्याच्या जोडीला आपण दुसरं घ्यायचं आहे त्वां योगिनोध्यायन्ति नित्यम. मधला भाग थोडा सोडायचा आहे, सोयीसाठी आपल्याला हे बदल करायचं आहे. आपण त्वां योगिनोध्यायन्ति नित्यम. जे योगी आहेत हे योगी तुझं निरंतर ध्यान करतात. सप्तचक्रांचा अभ्यास योगी लोक करतात. मी 4 योगासनं रोज केली म्हणजे आपण योगी होत नाही. कोणाचा समज असेल ना तर प्लीज काढून टाका. ही 4 योगासनं केली आपण म्हणजे आपण मोठे योगी झालो म्हणजे नाही. आणि हा योगच आहे. त्याला चुकून स्टाईलमध्ये योगा वगैरे म्हणू नका प्लीज, की हा योग आहे. अष्टांग योग आपल्याला सांगितलेला आहे आणि योगच आहे. इंग्रजांनी त्याचा योगा केला म्हणून आपण करायचा नाही. हा योग आहे.
आणि जे योग करतात ते उच्च कोटीला जातात ते योगी असतात, ते योगी. मग हे योगी आहेत ते नेहमी तुझं ध्यान करतात. मूलाधार चक्राच्या ठिकाणी असलेल्या गणेशाचं योगी लोक ध्यान करतात नेहमी. त्वा योगिनो ध्यायंती नित्य. नेहमी एक दिवस केलं, दुसऱ्या दिवशी सोडून दिलं, आज कंटाळा आला, उद्या फिरायलाच गेले नाही, परवा पाहुणेच आले, परवा मीच कोणाकडे तरी पाहुणे गेले, सोडून दिले. असं नाही, ते निरंतर तुझं ध्यान करतात असं गणक ऋषी आपल्याला सांगतात. आता थोडंसं चक्रांकडे जाऊया, कुठून खालूनवर जाऊया. मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत आपण जाऊया. मूलाधार चक्र सांगितलं मी माकड हाडाच्या ठिकाणी असतं. त्याची अधिष्ठात्री देवता जी आहे ही अर्थात गणेश ही आहे. त्याच्यानंतर दुसरं स्वाधिष्ठान चक्र, नाव सगळ्यांना माहिती आहे. स्वाधिष्ठान चक्र हे कुठे असतं? मूलाधार चक्र आणि नाभी यांच्यामधला जो भाग आहे त्या ठिकाणी स्वाधिष्ठान चक्र असतं. त्याची अधिष्ठात्री देवता आहे ब्रह्मा. त्याची अधिष्ठात्री देवता आहे जी ब्रह्मा. पुढे सगळ्यांचा उल्लेख येणार आहे. नंतर मणिपूर चक्र हे नाभीच्या ठिकाणी आहे आणि त्याची अधिष्ठात्री देवता आहे विष्णू. सप्तचक्र सांगणार आहे मी हळूहळू. नंतर अनाहत चक्र, गेल्या खंडामध्ये आपण अनाहत नाद बघितला होता, आहे लक्षात सगळ्यांच्या. अनाहत नाद आत्ता नुकतंच झालं त्यामुळे लक्षात असेल. अनाहत नाद हा कुठे येतो? या हृदयीचा त्या हृदयी ऐकायला येतो. हा शब्दांनी सांगता येत नाही. हा राधेला आणि गोपींना आणि कृष्णाला अनाहतनाद ऐकायला यायचा. प्रियकर प्रेयसीला अनाहतनाद ऐकायला येतो, तो शब्दात सांगता येत नाही. असं हे अनाहत चक्र, त्याचं स्थान आहे हृदय. आणि त्या ठिकाणी आहे शिवशंकर ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे. 4 चक्र झाली. 5वं जे आहे विशुद्ध चक्र, त्याचं नाव विशुद्ध चक्र, हे असतं कंठाच्या ठिकाणी आणि त्याचा अधिष्ठात्री देवता त्याची जी आहे ती आहे जीवात्मा. म्हणजे आपला आत्मा, प्रत्येकाच्या शरीरामध्ये जो आत्मा आहे, जो आपल्याला दिसत नाही, जो अमर आहे, अविनाशी आहे असं आपण म्हणतो, तो आत्मा त्या ठिकाणी जीवात्मा असतो. दुसरं आज्ञाचक्र जे आहे हे आहे कपाळाच्या ठिकाणी, ललाट आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी, आणि त्याची अधिष्ठात्री देवता आहे परमात्मा. आत्मा आणि परमात्मा, हा लक्षात घ्या, फरक आहे. परमात्मा हा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे आत्म्यापेक्षा सुद्धा. म्हणून आपण म्हणतो की आत्मा परमात्म्यात विलीन झाला. तो परमात्मा आपला आहे, तो आत्मा. आणि तो परमात्मा जो आपल्याला आधी जाणायला कठीण आहे तो परमात्मा. दुसरं जे सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं चक्र आहे ते सहस्रार चक्र, हे मस्तकाच्या ठिकाणी आहे आणि त्याची अधिष्ठात्री देवता आहे गुरुदेव. हे अशी सगळी ही सप्तचक्र आपल्या शरीरामध्ये आहेत. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की या मूलाधार चक्राच्या ठिकाणी गणेश जसा राहतो तशीच त्या ठिकाणी आणखीन एक खूप प्रभावी शक्ती असते, तिचं नाव कुंडलिनी शक्ती. कुंडलिनी शक्ती ही सगळ्या योग्यांना सुद्धा साधत नाही. ती समजायला, ती प्राप्त करायला फार कठीण आहे. आणि जर ती एखाद्याला चुकून माकून प्राप्त झाली साधनेने तर ती पचवायला खूप कठीण आहे. ती कुंडलिनी शक्ती जागृत झाली तर ती पचवणं, ती सहन करणं हे कठीण जातं. असं कोणी म्हटलं ते एकच सांगितलं म्हणजे आपल्याला त्याची कल्पना येईल की संत ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा असं म्हटलं आहे की ही कुंडलिनी प्रकरण हे फार अवघड आहे. की ती जागृत जर झाली चुकून माकून सगदा तर काय होतं, तर कुंडलिनी शक्ती जर जागृत झाली तर मागच्या सगळ्या जन्मामध्ये काय झालेलं आहे ना ते आपल्याला कळतं. पुढे काय होणार आहे हेही दिसतं. म्हणजे त्याचा त्रास होईल का काय होईल मला माहीत नाही, कारण आपली कुंडलिनी शक्ती जागृत होणं या जन्मात काय किती जन्म शक्यच नाही होणं आपल्याला. तर ही अशी ही कुंडलिनी शक्ती. आणि मग त्याला कुंडलिनी शक्ती ज्याची जागृत होते त्याला अष्टसिद्धीसुद्धा प्राप्त होतात. आणि मग ते सहन करणं सगळं जे आहे ना हे फार कठीण जातं त्या माणसाला. ते योगीच, योग्यांमधले जे योगी श्रेष्ठतम योगी त्यांनाच ही शक्ती प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून तिलाच आपण नमस्कार करून इथेच मला वाटतं तिचं वर्णन आपण थांबवूया, कारण नाहीतर ते वर्णन करणं मलाही शक्य नाही आहे तेवढं. फक्त मला माहिती आहे तेवढं मी आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला की कुंडलिनी प्रकरण ज्ञानेश्वर माऊलींनासुद्धा खूप अवघड गेलेलं आहे. आता मूलाधार चक्रापासून सुरुवात करायची आणि एक एक चक्र ओलांडून जात जात त्या देवतेला प्रसन्न करून घेत त्या देवतेचं स्तवन करत शेवटी मणक्यापासून म्हणजे माकड हाडापासून शेवटी सहस्रार चक्रापर्यंत जाऊन आपल्याला पोचायचं आहे. हा सगळा प्रवास सामान्य माणसाला शक्य नाही. हे फक्त योगीच करू शकतात, कारण ते नित्य त्याची उपासना करतात, खंड न पाडता उपासना करतात. आणि ही अतिशय सावधपणे ही उपासना करावी लागते. मागे आपल्याकडे शेखर आंबेकर आले होते, आठवतं तुम्हाला?
त्याने आपल्याला थोडंसं ह्याविषयी सांगितलं होतं, ओंकाराविषयी, आणि त्याचं कसं त्याला त्याचे अनुभव आले हे त्याने आपल्याला सांगितले होते. तर तसा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक राजा होऊन गेला. तो उत्तम योगी होता. उत्तम योगी म्हणून त्याचं नाव घेतलं जातं. तुम्हाला माहिती आहे राजा सगळ्यांना, पण त्याचे हे गुण माहिती नाही आहेत. त्याचं नाव जनक राजा, सीतेचे वडील, हा उत्तम योगी राजा होता असं म्हटलं जातं. आणि म्हणून परमश्रेष्ठ योग्यांना सुद्धा आपण वंदन करूया. आता योग्याचं लक्षण बघूया की योगी कोणाला म्हणायचं. मी म्हटलं 4 योगासनं रोज केली म्हणजे आपण योगी नाही. तेव्हा मी योगासनं करते म्हणजे मी योगी झाले, किंवा मी हळूहळू रोज केली म्हणजे मी इतके वर्ष केली म्हणजे मी योगी होईन वगैरे, ते इतकं सोपं नाही. तर त्याच्या योग्याची प्रमुख लक्षण म्हणजे त्याच्या सगळ्या वासना नष्ट होतात. योगी माणसाच्या सगळ्या वासना नष्ट होतात. सगळ्या वासना म्हणजे कुठल्या वासना? 2 प्रकारच्या वासना. एक शुद्ध वासना, दुसरी मलिन वासना. मला वाटतं ह्यातच सगळं येईल, आणखी तरी सांगणार आहे म्हणजे मी थोडंसं. पण शुद्ध वासना म्हणजे आपल्या लक्षात येतं की शुद्ध वासना म्हणजे ही शुद्धच, म्हणजे दैवी गुण त्याच्या अंगामध्ये येतात, आणि दैवी गुण हीच त्याची संपत्ती असते. दुसरी संपत्तीची त्याला गरज लागत नाही. त्याच्या अंगी असलेले दैवी गुण ही त्याची दैवी संपत्ती, त्या योग्याची, ही त्याचं शुद्ध वासना. दुसरी मलिन वासना. मलिन ह्या शब्दातच सगळं आलं की मलिन वासना, त्याच्यामध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत. एक आहे लोकवासना. म्हणजे काय? लोकांना चांगलं दिसावं म्हणून मी जेव्हा चांगलं वागते, ती लोकवासना. खरं मला असं वागायचं नाही आहे, मला वेगळंच वागायचं. पण आता एवढे 4 लोक बसलेले आहेत, त्यांच्यासमोर मी असं वागलं तर कसं दिसेल म्हणून नाही. लोकांना मी चांगली वाटली पाहिजे, मी चांगलं दिसलं पाहिजे, मला लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे म्हणून जेव्हा आपण चांगलं वागतो, ती लोकवासना, अर्थात ही वाईट वासना आहे, चांगली नाही. नंतर दुसरी आहे ती शास्त्रवासना. याच्यामध्ये काय होतं तर आपला अहंकार वाढतो. अहंकार वाढला की मोक्ष मिळत नाही. मोक्ष मिळाला नाही की पुनर्जन्म येतो. पुनर्जन्माबरोबर सगळे भोग भोगावे लागतात. म्हणून ही वासनासुद्धा मलिन वासना सांगितलेली आहे. तिसरी वासना जी वाईट सांगितलेली मलिन वासना, ती आहे देहवासना. ही देहवासना म्हणजे अर्थात आपल्याला कळलं असेल, सगळे आपण जाणते माणसं आहोत, की विषयांचा उपभोग घेण्याची वासना. ही त्यासाठी प्रयत्न केले जातात, आणि ही मलिन वासना आहे. त्यामुळे सुद्धा मोक्षप्राप्ती होत नाही, म्हणून ही सुद्धा मलिन वासना आहे. मग काय करायचं आपण? या मलिन वासना, देहवासना नको असं कुठेही म्हटलेलं नाही आहे. देहवासना ही मर्यादित स्वरूपामध्ये असावी, आणि त्याला बंधन घालता आलं पाहिजे. जो योगी आहे त्याला ते बंधन घालता येतं. तर या मलिन वासना आपण टाळायच्या, शुद्ध वासना जागृत ठेवायच्या. मूलाधार चक्राच्या ठिकाणी असलेल्या गणेशाची प्रार्थना करायची, आणि त्या गणेशाला जाणून घेऊन मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत प्रवास करण्याचा प्रयत्न हळूहळू करायचा आहे. आणि गणेशाचं हे जे मूलाधार ठिकाणी, मूलाधार चक्राच्या ठिकाणी असलेलं स्वरूप आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करून आपण समजून घेऊया आणि थोडंसं पुढे जाऊया. एक भाग आपण गाळला आहे तो शक्तित्रयात्मक. तू शक्तीच्याही पलीकडे आहेस. शक्तीच्याही पलीकडे आहेस. आता शक्ती जगताची उत्पत्ती करतोय, स्थिती करतोय, लय करतोय. तुम्हेव केवलं करतासी धरतासी हरतासी आपण म्हणतोय, आणि तरीही शक्ती त्याच्या पलीकडे, शक्तीच्या पलीकडे तू आहेस असं आपण त्याला म्हणायचे. ह्या 3 शक्ती, उत्पत्ती स्थिती लय, ह्या शक्ती म्हणजे तूच आहेस, किंबहुना ह्या 3 तुझ्याच शक्ती आहेत. ह्या 3 शक्तीच्या ठिकाणी तू आहेस. त्याच्यापेक्षा ह्या 3 शक्ती म्हणजे केवळ तूच आहेस. आणि ह्या 3 शक्तींचा बरेच वेळा आपण उत्पत्ती स्थिती लय याच्यावर बोललेलो आहोत, त्यामुळे मी जास्त त्याच्यावर बोलत नाही आहे. पण आणखीन वेगळ्या शक्तींची नावं काही आहेत ती मी आपल्याला मुद्दाम सांगणार आहे. की ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, अर्थशक्ती. ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, अर्थशक्ती. ज्ञानशक्ती, विज्ञानशक्ती आणि प्रेमशक्ती. प्रभुशक्ती, मंत्रशक्ती, उत्साहशक्ती, चितशक्ती, मायाशक्ती आणि जीवशक्ती. अशा विविध प्रकारच्या शक्ती आहेत. पण ह्या सगळ्या शक्तींच्याही पलीकडे तू आहेस असं गणक ऋषी म्हणतात. थोडंसं पुढे जाऊया. त्वं ब्रह्मा त्वं विष्णूस त्वं रुद्रस. हे सगळं एका शब्दात म्हणायचं असतं. जरा म्हणण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही, आपल्याला सगळ्यांनी करूया. त्वं ब्रह्मा त्वं विष्णूस त्वं रुद्रस त्वं इंद्रस त्वं अग्निस त्वं वायुस त्वं सूर्यस त्वं चंद्रमास त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरो. एका श्वासात म्हणायचं हे सगळं, कारण ही सगळी गणेशाची रूपं आहेत. जेवढी आपण आत्ता नावं घेतली ती सगळी गणेशाची रूपं आहेत. काल विचार करताना मला असं वाटलं की अग्नी हे रूप केवढं आहे की नुसतं अग्नी रूपावर एक व्याख्यान होऊ शकतं. एवढं रूप आहे. विचार करायला गेले तर एक 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 सगळं आठवायला लागलं, आणि म्हटलं बापरे,
अग्नी रूपाबद्दल एवढं बोलता येऊ शकतं, एवढं त्याचं रूप विशाल आहे. अग्नी या नावातच बरंच काहीतरी सामावलेलं आहे असं मला वाटायला लागलं. हरकत नाही, आपण क्रमाक्रमानेच पुढे जाणार आहोत. तर ह्या सगळ्या शक्ती तू कोण कोण आहेस हे सांगितलं आहे. तर तू ब्रह्मा आहेस, तू विष्णू आहेस, तू रुद्र आहेस, तू अग्नी आहेस, सूर्य आहेस, चंद्र आहेस, भू आहे, भुवा आहे, सुवा आहे, सगळं तूच आहेस. तुझ्या पलीकडे काहीही नाही. ही सगळी त्याचीच वेगळी वेगळी रूपं आहेत. सर्व काही तूच आहेस. म्हणजेच विचार केला तर लक्षात येतं की गणेशाची ही एवढी अनंत रूपं आहेत ती समजून घेणं आपल्याला खूप कठीण आहे. अनंत रूप आहेत आणि ह्या नाना रूपातून म्हणजे ह्या देवताच आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश, रुद्र, शंकर काय आहेत ह्या सगळ्या देवता आहेत. या देवतांच्यामधून तू प्रकट झालेला आहेस आणि आम्हाला थोडंसं दर्शन घेण्याचं भाग्य त्याच्यामुळे आम्हाला मिळतं आहे. तर अशा विराट अशा गणेशाचं दर्शन कोण देणार आपल्याला? आपल्या डोळ्यात काय, तो जर काळाच्याही पलीकडे आहे, सृष्टीच्याही पलीकडे आहे, तर आपल्या डोळ्याला तो दिसणारच कसा? पण तो वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट झाला आहे म्हणून तो थोड्याच रूपामध्ये तरी अंश रूपाने का होईना आपल्याला त्याचं दर्शन घेण्याचं भाग्य मिळतं. तर ही गणेशाची रूपं जी आहेत ही अशी नाना देवतांमधून नाना रूपांमधून आपल्याला दिसतात. आता सर्वात आपण विचार करूया ब्रह्माचा. ब्रह्मा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण अनेक वेळा बोलतो की ब्रह्मा हा काय आहे? निर्माता आहे, निर्मितीचा देव आहे. सृष्टी निर्माण करण्याचं काम हे ब्रह्माने केलेलं आहे. प्रथम देवतांमध्ये उत्पत्ती झाली ह्या देव ब्रह्मा आहे. ब्रह्माची उत्पत्ती सगळ्यात प्रथम झाली. त्याचं प्रमुख कार्य म्हणजे विश्वाची निर्मिती त्याने केलेली आहे आणि जेव्हा लय होईल तेव्हासुद्धा पुन्हा तो निर्मिती करणार आहे. आता या सृष्टीनंतर हा खूप छान आहे, मजेचा. मला काल खूप गंमत वाटली वाचताना की सृष्टी जी आहे आपण म्हणतो ना की या सृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवाने आणि मग प्रजा निर्माण केली. मागे पण मी एकदा बोलले असेल या विषयावर की मानवाने काय, ब्रह्मदेवाने काय केलं? आधी सृष्टी निर्माण केली, मग मानवाची निर्मिती केली, मग प्राणी निर्माण केली. याचाच अर्थ काय होतो? त्याने किती विचार केला की त्याने आधी सृष्टी निर्माण करून मानवाला असं सांगितलं आहे की हे मानवा, मी तुझी निर्मिती केली, त्याच्या आधी तुझ्यासाठी जे जे काही लागणार आहे तुला, हे सगळं मी आधी निर्माण करून ठेवलेलं आहे. तेव्हा त्याच्यात तू ढवळाढवळ करून आणखीन काहीतरी करू नकोस. हे जे सगळं आहे मी निर्माण केलेलं हे तुझ्यासाठी भरपूर आहे, पुरेसं आहे. त्याचा उपभोग मनसोक्त घे, त्याच्या पलीकडे तुला जाण्याची गरज नाही आहे. पण आम्हाला हवंच जास्त, आम्हाला समाधान नाही, आम्हाला ते पुरत नाही, म्हणून आम्ही आणखीन आमची काहीतरी क्रिएटिव्हिटी दाखवतो आणि ह्या सृष्टीमध्ये काय करतो? बिघाड करतो आहे, त्याच्यामध्ये बिघाड करतो आणि मग तो बिघाड कसा परत दुरुस्त होईल याचा विचार करत राहतो. तो काही होत नाही. साधं कचऱ्याचं प्रदूषण आपल्याला टाळता येत नाही आहे, प्लास्टिकचं आपल्याला विघटन करता येत नाही आहे, त्याने जे समस्या निर्माण झाले त्यांचं निराकरण विश्व पातळीवर विचार करतात तरी होत नाही आहे. ह्याच्या म्हणून ब्रह्मदेव म्हणतो की ह्याच्या ढवळाढवळ करूच नका. तुम्हाला लागेल ते सगळं मी भरपूर प्रमाणात दिलेलं आहे, पण आमचं समाधान नाही. लोभ, मोह, लालसा, स्पृहा आमची संपतच नाही. किती निर्माण केलं तरी अजून आम्हाला काहीतरी वेगळं करायचंच आहे. वेगळं करायचं आहे, काहीतरी वेगळं असं दाखवायचं आपल्याला हौस आहे. फार असू दे, हरकत नाही. तर सृष्टीनंतर प्रजा उत्पन्न केली ब्रह्मदेवाने आणि ती प्रजा निर्माण केली. ती त्रिगुणरूपी प्रजा निर्माण केली. काही सत्वगुणी, काही रजोगुणी, काही तमोगुणी. मग अशा आपण बघितले. अशी एकाच प्रकारची प्रजा नाही निर्माण केली, विविधता त्याच्यातसुद्धा निर्माण केली आहे. म्हणजे मानवाला तीही विविधता त्याने दिली तरीसुद्धा आपल्याला पुरत नाही. ठीक आहे, एक कथा सांगते छोटीशी. कालच सुचली आहे त्यामुळे मला बघून सांगावी लागेल तुम्हाला. थोडेसे मला बघावं लागेल की स्वयंभू नावाचा एक मनू होता. म्हणजे मला ती काल आठवली की स्वयंभू नावाचा एक जो मनू होता तो कामवश होता. कामेच्छा जास्त होती त्याला. आणि त्याने काय केलं? त्याची वाक नावाची जी कन्या होती, म्हणजे वाक म्हणजे वाणी, वाचा, ही जी कन्या होती त्या कन्येची अभिलाषा त्याला झाली. मनूला आपल्या वाक नावाच्या कन्येची अभिलाषा झाली. ठीक आहे, हे ऐकल्यानंतर आपल्या मनात काय येईल? सगळ्यांच्या काय लंपट आहे. आजकाल आपण जे रोज वाचतो, ऐकतो ते हे तिथपासून आलं वाटतं, असं आपल्या मनात आल्याशिवाय राहत नाही. पण ह्या ज्या कथा आहेत ना, ह्या मगाशी मी सांगितलं तसं की वेदातली प्रत्येक पदं जी आहेत ना, ह्या पदांना एक गूढ अर्थ आहे, लक्षणार्थ आहे. तो समजून घ्यायचा आहे, नुसता शब्दार्थ समजायचा नाही आहे. तर ही कथा इथे संपली नाही, ही कथा इथे सुरू झाली. या कथेकडे आध्यात्मिक रूपाने आपल्याला बघायचं, तेव्हा आपल्याला वेगळा दृष्टिकोन तयार होतो की त्याला त्याची
त्या कन्येची अभिलाषा झाली. पण आता आपण ही कथा जी आहे ना ही प्रतिकरूपाने थोडीशी जाणून घेऊया. आध्यात्मिक दृष्टिकोनातून याच्याकडे आपण बघूया. आणखीन आपल्याला दुसरी एक घटना रोज आकाशामध्ये दिसते बघा, रोज दिसते. सूर्य जो आहे हा सूर्य हा प्रजेचे पालन करतो म्हणून त्याला प्रजापती असं म्हणतात. सूर्याचं नाव आहे प्रजापती, की सगळ्या प्रजेचं रक्षण करतो, सगळ्या प्रजेचा सांभाळ करण्याचं काम त्याने घेतलेलं आहे. त्याच्यामुळे सगळं प्रजा आपली आपण पालनपोषण सूर्याच्या प्रकाशामुळे होतं हे आपल्याला माहिती आहे. कारण सूर्य नसेल तर काहीही नाही, वनस्पती उगवणार नाहीत, प्राणी जिवंत राहणार नाहीत, अन्न मिळणार नाही, काहीच होणार नाही. म्हणून तो प्रजापती. या पूर्व क्षितिजावर आपल्याला रोज सूर्य उगवलेला दिसतो. या सूर्य उगवण्याच्या आधी उषेचा जन्म होतो. उषा सूर्य उगवण्याच्या आधीही उषा उगवते, उषेचं आगमन होतं. म्हणजे सूर्यामुळे उषेचा जन्म होतो. म्हणजे उषा ही सूर्याची कोण झाली? मुलगी झाली. जे मगाशी उदाहरण दिलं त्याचं दुसरं उदाहरण आहे की ती झाली सूर्याची कन्या. मग सूर्य काय करतो? उषा उगवल्यानंतर सूर्योदय होतो, म्हणजे दिवस सुरू होतो. सूर्य उगवल्याच्या दिवस सुरू झाला असं आपण म्हणत नाही. मग सूर्य काय करतो? आपल्या अरुणरूपी वीर्याचं प्रक्षेपण त्या उषेच्या ठिकाणी करतो आणि उषाच्या आगमनानंतर दिवस सुरू होतो. म्हणजे दिवस हा सूर्य आणि उषेचा पुत्र झाला. येते म्हणजे समजतंय मी का? म्हणजे मला सांगता येत आहे का? तुम्हाला समजता येण्यापेक्षा मला सांगता येत आहे का हे विषय त्याच्यातलं? खूप कॉम्प्लिकेटेड, पण आलं लक्षात येत आहे ना हळूहळू. दुसरा आपण शब्द आहे अरुणोदय. आधी अरुणोदय होतो, मग सूर्योदय होतो. मराठी गाणी बघा, त्याच्यात ना गाण्यांमधला क्रम जो असतो ना असाच असतो. आधी वर्णन कोणाचं असतं? उषःकाराचं वर्णन असतं, मग अरुणोदयाचं. अरुणरूपी किरणांचं वीर्य प्रक्षेपण तो उषेच्या ठिकाणी करतो आणि मग दिवस सुरू होतो. म्हणजे दिवस हा झाला सूर्य आणि उषेचा पुत्र झाला. हे आध्यात्मिक रूपाने आपण याच्याकडे बघायचं आहे. आणि दिवसरूपी पुत्राचा जन्म झाला म्हणजे हा व्यवहार रोज घडतोय. मस्त म्हटलं, रोज एक घटना आपण आकाशामध्ये बघतो की हा दैनंदिन व्यवहार जो आहे हा रोज घडतो आणि मग त्याची दुहिता जी आहे उषा हिचा संबंध आपल्याला रोज दिसतो. आणखीन एक सांगते उदाहरण. वेदांमध्ये मनाला प्रजापती, आपण सगळेजण मोठे आहोत ना म्हणून मी या गोष्टी सांगू शकते इथे. वेदांमध्ये मनाला प्रजापती म्हटलेलं आहे. जसं मी सांगितलं सूर्याला प्रजापती म्हणतात, तसं मनाला सुद्धा प्रजापती म्हटलेलं आहे वेदांमध्ये. आणि वाणीला सरस्वती म्हटलेलं आहे. वाणी ही सरस्वती आणि मन आहे प्रजापती. मनुष्याच्या मनामध्ये प्रथम संकल्प येतो एखादा. मनामध्ये आधी संकल्प तयार होतो, मग तो वाणीद्वारे बाहेर पडतो. मग आधी इच्छा कुठे होते? आपण चत्वारी वाक्पदानीमध्ये पण ही गोष्ट बघितलेली आहे की आधी अंतःप्रेरणा कुठे होते? 4 वाणी ज्या बघितल्या ना, परा पश्यंती मध्यमा वैखरी. परावाणीच्या ठिकाणी आधी काहीतरी जाणवतं, जागृत होतं, मग तिची पश्यंती होते, मग मध्यमा होते, मग वैखरी जे आपण तोंडातून शब्द बाहेर येतात. तीच घटना इथे सांगितलेली आहे की पहिली सत्ता मनाची असते आणि दुसरी वाणीची असते. म्हणजे वाणी ही मनाची मुलगी झाली. वाणी ही मनाची मुलगी झाली. आधी मनामध्ये जागृत झाली भावना, मग ती वाणीपर्यंत आली, मग प्रेरणेने तिचा शब्द तयार होतो. म्हणजे मन प्रेरणारूपी वीर्य त्या वाणीच्या ठिकाणी प्रक्षेपित करतो आणि तो शब्द हा त्याचा पुत्र होतो आणि तो तोंडातून बाहेर येतो. ह्या सगळ्या घटना निरंतर घडता आहेत, आपल्याला त्याची जाणीव नाही आहे. आपल्याला त्याची जाणीव जरासुद्धा होत नाही. आणि पुत्राचा जन्म होतो म्हणजे रोजचा दिवस, उगवलेला प्रत्येक शब्द. ही प्रजा कोणाची आहे? ही ब्रह्माची आहे. हे लक्षात घेतलं की मग आपली तिथली वासना जी आहे नाहीशी होते आणि आपल्याला त्या ब्रह्माची जाणीव व्हायला लागते, अर्थात गणेशाची जाणीव व्हायला लागते की किती ताकद आहे त्याच्या अंगामध्ये. की ह्याच्याकडे अध्यात्माच्या दृष्टीने ह्या घटना आपल्याला बघायच्या आहेत, कामवासनेच्या दृष्टीने आपल्याला याच्याकडे बघायचं नाही. म्हणजे ब्रह्माची ताकद काय आहे, गणेशाची ताकद काय आहे हे आपल्याला कळतं. ही प्रेरणा जर मिळाली नाही, अरुणरूपी वीर्य जर मिळालं नाही तर दिवस सुरू होणार नाही, तर शब्द तोंडातून बाहेर येणार नाही. म्हणून याची ताकद किती आहे, ब्रह्माची ताकद किती, गणेशाची ताकद किती, ही आपल्या कल्पनातीत आहे, आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. आता थोडंसं जरा हलकं फुलकं करू. हां तर आता जरा हलकं फुलकं करते थोडंसं. ब्रह्माचं आयुर्मान किती आहे आपण
आपण असं म्हणतो की ब्रह्मदेवाचं वर्ष किती. त्याची थोडीशी मजेशीर हे सांगते तुम्हाला की ब्रह्माचं आयुर्मान हे दिव्य 100 वर्ष आहे. नुसतं 100 वर्ष नाही म्हटलं आहे, हां, दिव्य 100 वर्ष. म्हणजे कसं ते बघूया. आपल्याला 4 युग माहिती आहेत, कृत, त्रेता, द्वापार आणि कली. ही 4 युग किती वर्षांची आहेत ते आकडे मी सांगत नाही, कारण मग ते फारच जंजाळ होईल. ती लाखोंच्या घरात ते आकडे आहेत की इतकी लाख वर्ष म्हणजे एक काय ती 4 युग आपण सांगितली ती. आता ही 4 युग झाली, हां, सगळी ही 4 युग झाली की एक पर्याय होतो. हा एक पर्याय झाला. हां, असे 1000 पर्याय झाले. 1000 पर्याय म्हणजे 1000 वेळा ही 4 युग फिरली पाहिजेत. असे 1000 पर्याय झाले की एक दिवस होतो. कोणाचा? ब्रह्मदेवाचा. आपला नाही. आपला 24 तास संपला. म्हणजे एवढ्या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये आपलं स्थान किती आहे आणि आपल्याला किती फुसारक्या असतात. मी हे केलं आणि मी ते केलं, मला हे येतं आणि मला ते येतं, मी एवढं कमावलं आणि एवढं दिलं, एवढं वाटलं आणि काय 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 मी केलं. मग त्या ब्रह्मदेवानी काय म्हणायचं, त्या गणेशाने काय म्हणायचं. म्हणून आपल्याला जागेवर येण्यासाठी हे समजून घ्यावं लागतं की हे काय आहे, हे असं आहे. तर अशी ही आत्तापर्यंत फक्त ब्रह्मदेवाची 50 वर्ष झालेली आहेत. काळजी करण्याचं काही कारण नाही. अजून सृष्टी बराच काळ राहणार आहे. आपले किती जन्म होणार आहेत, का मोक्ष मिळणार आहे माहीत नाही, पण मोक्षाची वाटचाल करायला तर आपल्याला हरकत नाही. ती करण्याचा प्रयत्न करूया. तर ब्रह्मदेवाची आपल्याला ब्रह्मा हा सहसा दिसत नाही बघा. ब्रह्मदेवाची मंदिरं पण फार ठिकाणी दिसत नाहीत तशी. कुठेतरी एखाद्या देवळामध्ये ना कुठेतरी एखादी ब्रह्मदेवाची मूर्ती दिसते. जशी कुठे त्या चारधामच्या याच्यामध्ये वगैरे कुठे नाशिकला ते आहे ना चारधाम, कुठे पुष्करला, इथे मीरा रोडला पण आहे. मीरा रोडला पण आहे. मी बघितलं देऊळ, ब्रह्माचं मुद्दाम जाऊन बघितलं. तिथे पण एक ब्रह्माचं देऊळ आहे. मग ब्रह्मदेवाची मंदिरं फार थोडी आहेत. विचार केला मी का बरं असं असेल, तर ब्रह्मा सगुणरूप नाहीच आहे ना त्याला. आपण सगुणरूप परमेश्वराला सोयीसाठी दिलंय म्हणून आपल्या देवळात ती मूर्ती, दत्ताची मूर्ती सगळीकडे तशीच दिसते की नाही. मग तसं सगुणरूप ब्रह्मदेवाला काय देणार आपण, कशी मूर्ती करणार त्याची. जो 4 मुखाचा आहे वगैरे एवढं आपल्याला माहिती आहे. मग तशी ती कुठेतरी आपल्याला दिसू शकते. दर्शन झालं तर आपण घेऊया. अर्थात हे गणेशाचंच दर्शन आहे, तेव्हा त्याला वंदन करून थोडं पुढे जाऊया आणि विष्णू समजून घेऊया. ही सगळी त्याची रूपं आहेत, ब्रह्मा, विष्णू, रुद्र, महेश ही सगळी. तर आता जाऊया विष्णूकडे. विष्णू म्हणजे स्थिती, स्थितीचा कारक आहे तो विष्णू. मग हा प्रजेचा पालन करता आहे, प्रजेचा पालक आहे तो. आपण सगळे पालक आहोत, त्यामुळे आपल्याला पालकत्वाची कल्पना आहे की पालकत्वाची जबाबदारी फार सोपी नाही आहे, की फार कठीण आहे. ती निभावून देणं सोपं नाही. आजकाल तर फारच कठीण आहे. जन्माला येण्याच्या आधीपासूनच हल्ली विचार करावा लागतो, पालकत्व घ्यायचं का नाही घ्यायचं. मग काही जण निष्कर्षावर येतात की आम्हाला पालकत्वच नको, म्हणजे हे सगळे पुढचे व्यापच नाही. या निष्कर्षापर्यंत आता एक पिढी आलेली आहे आपली की नकोच, पालकत्वच नको, तर डोक्याला तापच नको, ते काही नको, टेन्शन नको, आणि त्याच्यावर काही औषध नको, गोळ्या नको, आणि काहीच नको, असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. इतकं ते पालकत्व निभावणं हे फार कठीण आहे. पालक होणं सोपं आहे, पण ते निभावणं हे फार कठीण आहे. मग तो अर्थात पालक आहे म्हणजे तो रक्षणकर्ताही आहे, त्यामुळे तो रक्षकही आहे. फार मोठी जबाबदारी त्याच्यावर आहे. ऋग्वेद जो आहे, या ऋग्वेदामध्ये विविध देवतांची सूक्त आलेली आहेत. या सूक्तामध्ये आपल्याला असं वाटतं ब्रह्मा किती मोठा, विष्णू किती मोठा, किती सूक्त असतील. 3च सूक्त. विष्णूची फक्त 3च सूक्त आहेत. मग इतर ज्या काही ऋचा आहेत त्या कुठे कुठे विष्णूचा उल्लेख त्याच्यामध्ये आलेला आहे. पण विष्णुदेव किती मोठा हे आपल्याला ऐकून माहिती आहे. दशावतार जे आपण म्हणतो, 10व्या अवतारातून यायचा आहे. 9 अवतार आपल्याला माहिती आहेत. या 9व्या अवतारामध्यपर्यंत जे सगळे अवतार बघितले त्याचे, की असं वाटतं 9 अवतार घेतले आणि एवढं सृष्टीचं रक्षण केलेलं आहे. म्हणजे विष्णुदेव किती मोठा आहे, आहेच मोठा, प्रश्नच नाही. त्याचा एक 5व्या अवताराचा जरा विचार करूया फक्त. वामन अवतार 5वा. 8-10 वर्षाचा छोटा वामन, नुकती मुंज झालेला, उपनयना संस्कार झालेला एक छोटा बटू. इतकं गोंडस आणि छान तेजस्वी रूप वामनाचं घेतला, अवतार घेतला विष्णूने. आणि काय केलं, किती रूप मोठं आहे तसं फक्त एवढं एक उदाहरण केलं तरी कळतं. 3 पावलामध्ये सगळे तिन्ही भुवन त्रिभुवन व्यापून टाकलं. म्हणजे विष्णुदेव किती मोठा आहे. बस एवढं एक उदाहरण बस, की हा किती मोठा आहे, आपल्याला समजण्याच्या पलीकडचा. सगळंच आपल्याला अनाकलनीय आणि गूढ आहे, तरी पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो की थोडं तरी कळेल काहीतरी. मग असा हा विष्णुदेव, हा अर्थात गणेशाचंच रूप आहे.
हा विष्णूची एक गंमत तुम्हाला माहिती आहे. चातुर्मास आपण म्हणतो की नाही, आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत. या आषाढी एकादशीला दुसरं नाव आहे देवशयनी एकादशी आणि कार्तिक एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी. विष्णू भगवान काय करतात, आषाढी एकादशीला झोपी जातात आणि कार्तिक एकादशीला उठतात. कशासाठी करत असतील ते? पावसाळ्यातला काळ आहे. परमेश्वर किती योजना त्याच्याकडे किती आहे, नियोजन किती आहे, हे त्याचं नियोजन बघितलं ना की आपण काहीच करत नाही. 4 महिने पावसाळ्याचे आहेत. जसं बिरबलाने उत्तर दिलं 27 9 गेलं तर काय राहिलं, तर 0 राहिलं. तसं आहे. या 4 महिन्यात जर तुम्ही झोपून राहिलात काहीच मिळणार नाही. झोपा. म्हणून त्याने आपल्यावर टाकून दिलेलं आहे मानवावर की मी झोपलेलो आहे, तुला काय करायचं ते कर. मी 4 महिन्यांनी उठल्यावर बघतो तू काय केलंस ते. मी तुझ्या डवळाडवळ करायला येणारच नाही. जसं लहान मुलं असतं ना घरामध्ये, ते असं करतो. आई दुपारी झोपली, आई सांगते मी आता थोडा वेळ मला झोपू दे, सकाळपासून मी दमले काम करून करून, आता तुला काय करायचं ते कर, मी थोडा वेळ झोपणार. मग तो मुलगा त्या आई झोपल्याच्या काळात काय हवं ते करतो. मनसोक्त बागडून घेतो, हुंदडून घेतो, डबे उघडून बघतो, खाऊन घेतो, काय हवं ते करून घेतो, टी व्ही लावतो, मोबाईलवर गेम खेळतो, काय करतो. मग तो त्या काळामध्ये आई झोपल्याच्या काळात जे काही करेल ते उठल्यावर आईला कळतं की नाही. याने कुठला डबा उघडला आहे, मोबाईलवर किती गेम खेळला आहे, अभ्यास किती केला आहे, बाहेर खेळायला गेला होता का, फोन केला आहे का कोणाला, कळतं आईला. तसंच परमेश्वराला कळतं. जरी तो झोपलेला असला तरी परमेश्वराची झोप आहे ती. त्याचं लक्ष आपल्याकडे असतं. तो सांगताना आपल्याला असं सांगतो की मी आता झोपले, तुला काय हवं ते करू शकतोस तू. मग मानवाची ही खरी परीक्षा आहे की या 4 महिन्यांमध्ये तुम्ही काय करता. म्हणून चातुर्मासात सत्कृत्य करावी असं सांगितलेलं आहे. चातुर्मास कशासाठी पाळायचा, तो यासाठी पाळायचा असतो की तुम्ही काय खाताय, काय करताय, काय पिताय, धान्य किती पेरताय, साठवण किती करताय, काय कशाचा उपयोग करताय, कोणाच्या सान्निध्यात राहताय, तोंडाने काय म्हणताय, मनाने काय विचार करताय, हे सगळं परमेश्वराला कळतं. 4 महिन्याने उठल्यावर ज्याचं फळ आपल्याला मिळतं तो देतो आपल्याला. असा हा भगवान विष्णू, आपण विष्णूविषयी विचार करतो आहोत. असा हा विष्णू. तर तुला काय करायचं ते कर सांगितलेलं असतं. तर कार्तिक महिन्याचा हा स्वामी आहे. विष्णू हा कार्तिक महिन्याचा स्वामी आहे. याने आता मी सांगितलं पाताळही काय केलं, स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही पावलामध्ये व्यापून टाकलं. पण पाताळ व्यापल्यानंतर त्याने पाताळामध्ये मधुर अन्नाचा साठा आपल्यासाठी करून ठेवलेला आहे, जो दरवर्षी आपल्याला मिळतो आपण थोडी मेहनत केली तर, नाहीतर नाही. आपण त्याला कृत्रिम खतं घालून 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 त्याचा नाश करण्याची वेळ आलेली आहे. त्याने भरपूर साठा करून ठेवला आहे. जोपर्यंत कृत्रिम खतं माणसं वापरत नव्हती ना तोपर्यंत शेतामध्ये पीक आलं नाही असं कधी झालं नाही. पण ही कृत्रिम खतं वापरायला लागली, फवारण्या व्हायला लागल्या, विषारी औषधं जेव्हा मारायला लागले तेव्हा मग जमिनीचा कस कमी व्हायला लागला आणि आता पण आम्ही ऑर्गॅनिक शेतीकडे वळतो आहोत. परमेश्वराच्या कोणत्याही कृतीमध्ये मानवाने ढवळाढवळ करू नये. हे साधं एक सूत्र पाळलं ना सगळ्या माणसांचं जीवन सुखकर होईल. नक्की. ठीक आहे. तर हा शिवाय त्याचे काही आणखीन गुण आहेत. तर हा उदार आहे, अजात शत्रू आहे, याला शत्रूच नाही. विष्णूने कोणाशी लढाई केली कधी ऐकलं आपण? मी तरी नाही. शत्रूच नाही. आता अवतार त्यांनी घेतले, हिरण्यकश्यपूचा अवतार घेतला आणि नाश केला, पण तो काही कारणासाठी शत्रुताचे निर्माण झालेले आहे की मानवाच्या सुखासाठी त्याने शत्रुत्व पत्करलं आहे, त्याच्या स्वतःसाठी नाही. तो भक्तांना सुखदायक आहे, कीर्तिमान आहे. घृत हे त्याला तूप अतिशय प्रिय आहे आणि त्याचा महिमा मानवाला कळणार नाही इतका मोठा आहे. म्हणून शक्य होईल तेवढी त्याची पूजा करावी, त्याचं स्तोत्र गावं, त्याचं स्तवन करावं, विष्णू सहस्रनाम वाचावं, त्याचं हवन करावं. तो लवकर प्रसन्न होणार आहे. अशी जर त्याची स्तुती केली तर आपल्याला धनलाभ होतो. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. तर याचा महिमा ऋषीही जाणू शकलेले नाही. तेही वर्णन करता करता थकून गेलेले आहेत. अशा या गणेशाच्या विष्णूच्या रूपाला सुद्धा वंदन करूया आणि आता रुद्राचं स्वरूप जाणून घेऊया. रुद्र, रुद्र हा शब्दच उच्चारायला कसा आहे ना, रुद्र. हां, रुद्र, रुद्र नाही, मिळमिळीत नाही उच्चारायचा तो, रुद्र. ती मागे स्त्रीला लागायची ना एक रुद्र, रुद्रच नाव होतं त्याचं. हां, ती सुद्धा बघताना असं मला, म्हणजे मी बघितली नाही पण मला बघणाऱ्यांनी सांगितलं असं की ती पण बघायला अशी नावातच तिचं काहीतरी होतं बहुतेक की त्यामुळे ती बघताना असं काहीतरी लोकांना वाहत असेल. मग तसा हा रुद्र.
रुद्र हा संस्कृत शब्द आहे, त्याच्यामध्ये रुद हा धातू आहे. संस्कृतचे अभ्यासकार देशपांडे आले नाही, संस्कृतचा अभ्यास करणाऱ्यांना माहिती असतं की रुद हा धातू आहे. त्या रुद धातूचा अर्थ आहे शत्रूला किंवा पापी माणसाला रडवणे. त्या रुद्र धातूपासून रुद्र शब्द तयार झाला. म्हणून रुद्र काय करतो? शत्रूला किंवा पापी माणसाला नामोहरमच करतो, त्याला रडवण्याचं काम करतो, त्याला नामोहरम करतो. शिवाय दुसऱ्यात ऋत हा ज्याच्यामध्ये एक शब्द आहे, त्या शब्दाचा अर्थ आहे भक्ताला ज्ञान देणारा. भक्ताला ज्ञान देणारा तो रुद्र. आता रुद्राचं स्वरूप जे आहे ना हे फार सुंदर आहे, हे फार सुंदर आहे. कसं आहे बघा, त्याचं शरीर जे आहे ना हे सुदृढ आहे. रुद्र ह्या शब्दातच येतं बघा. रुद्र शब्द म्हणताना सुद्धा आपल्याला काहीतरी एक असं स्फुरण येतं, मिळमिळीतपणे नाही, मरगळ सगळी निघून जाते. रुद्र ऐकला ना तरी बरं वाटतं. रुद्र म्हटलं ना तरी सुद्धा बरं वाटतं, रुद्र ऐकला तरी बरं वाटतं. रुद्र म्हणावा, रुद्र ऐकावा. की त्याचे बाहू हे वज्राप्रमाणे कठीण आहेत. वज्र हा शब्द म्हणताना सुद्धा कसं एक प्रकारचा ठाशीवपणा येतो. वज्र, रुद्र शब्दातच किती सामर्थ्य आहे. मग तसं हे त्याचे बाहू वज्राप्रमाणे कठीण आहेत. तो अतिशय ताकदवान आहे आणि सर्व जीवजाती ज्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात अत्यंत श्रेष्ठ आहे. पिंगट रंग त्याचा आहे, त्याच्या मस्तकावर मुकुट आहे. रुद्र आणि शंकराबद्दल मी नंतर बोलणार आहे, कारण मुकुट म्हटल्यानंतर डोळ्यासमोर रुद्र म्हटल्यावर शंकर आठवला. शंकराच्या डोक्यावर कधीही मुकुट नसतो, त्यामुळे ते नंतर बोलणार आहे. मी एका वाक्यात सांगणार आहे की त्याच्या रथावर आरूढ झालेला आहे, त्याच्या हातामध्ये धनुष्य आहे आणि बाणांचा सतत तो वर्षाव करतो आहे. म्हणजे कसा येत असेल बघा, पिंगट रंगाचा, डोक्यावर मुकुट धारण केला, वज्राप्रमाणे बाहू असला, सुदृढ शरीर असलेला, अखंड बाणांचा वर्षाव करतच तो येतो आहे. म्हणजे शत्रूला किती नामोहरम करत असेल असा त्याचा अवतार सांगितलेला आहे. सिंहासारखा भयंकर आहे, भक्तांचं मनोरथ पूर्ण करणारा सुद्धा आहे. किती छान. त्याच्या उपासकांना, त्याच्या भक्तांना विपुल संपत्ती देणारा आहे, म्हणजे दानशूर सुद्धा आहे. हातचं राखून ठेवणारा नाही, पण काही न करता तो काही देतही नाही. ते पण खरेच आहे की 3 नेत्र असलेला आहे, धनधान्य देणारा आहे, हातात त्याच्या चकाकणारा त्रिशूळ आहे आणि त्या त्रिशूळाने तो शत्रूचा फडशा पाडतो, शत्रूचं निर्दालन करतो. विशाल अशा पूर्ण भूलोकाचा तो स्वामी आहे. भूलोकाचा स्वामी आहे, जटाधारी आहे. आता मी सांगितलं मुकुट आहे, आता सांगते जटाधारी आहे आणि तो शिवस्वरूप आहे. हा आणखीन एक त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा श्रेष्ठ वैद्य राजा आहे. वैद्य म्हणजे औषध देणारा वैद्य, माझ्यासारखा नावाचा वैद्य नाही, औषधं देणारा वैद्य आहे. रोग बरा करणाऱ्या सर्व औषधी त्याच्याकडे आहेत आणि त्यामुळे तो रोगनिवारक आहे. रोगनिवारक माणूस असला, कुठलाही ज्याला नखात सुद्धा रोग नाही, त्या माणसाची ताकद अर्थातच किती असेल, चांगलीच असेल. म्हणजे तो अशा प्रकारची ताकद माणसाला देतो की त्याला कुठल्याही प्रकारचा रोग होऊ देत नाही किंवा रोगावर औषध देणारा म्हणजे अत्यंत ताकदवान तो माणसाला करतो. आणि म्हणून अत्यंत रागीटसुद्धा तो आहे. जसा दयाळू आहे तसा रागीटसुद्धा आहे आणि त्याचा कोप होऊ नये म्हणून आपण त्याची प्रार्थना करूया आणि सुखी आणि निरोगी आपण राहून आपण पुष्ट होऊया अशी इच्छा व्यक्त करूया. या रुद्रदेवतेचाच हळूहळू पुराण काळामध्ये विकास झाला आणि शिवशंकर हे रूप त्याला प्राप्त झाले. रुद्राचा शिवशंकर झाला आणि या शंकराला सुद्धा हिंदू धर्मामध्ये आपल्या अतिशय श्रेष्ठ आणि मानाचं असं स्थान आहे. ऋग्वेदामध्ये 3 सूक्त याच्या नावावर आहेत. सृष्टीच्या लयाचा देव आहे हा. लक्षात घ्या, आपली साधी एक इमारत बांधलेली असते. आजकाल सगळ्या रिडेव्हलपमेंटला बऱ्याच इमारती जातात. बिल्डिंग बांधताना जेव्हा ती उभी राहत असते तेव्हा पाहायला मजा वाटते ना, बरं वाटतं. एक स्लॅब पडला, दुसरा पडला, आतली कामं सुरू झाली, बाहेरची झाली, गॅलऱ्या दिसायला लागल्या, छान वाटतं बघायला. पण तीच एखादी इमारत पाडताना नाही बरं वाटत. आणि ती ताकद म्हणजे ती बघण्याची ताकदसुद्धा आपल्याकडे नाही आहे. पण भगवान शंकराची ताकद किती आहे, तर एवढ्या सृष्टीचा लय करू शकतो. आपण बघूसुद्धा शकत नाही साधी इमारत पाडताना, तो भगवान विष्णू हा शंकर हा सृष्टीचा लय करतो. केवढी मानसिक आणि शारीरिक ताकद आहे त्याच्यामध्ये. आपली आहे मानसिक ताकद. एक झाड पडलेलं बघितलं तर आपल्याला वाईट वाटतं की नाही. एवढं समोर झाड, इतके वर्ष मी रोज बघत होते, कसं उन्मळून पडलं, वाईट वाटतं. बघताना रोज तिकडे नजर गेली की आठवण होते. मग एवढ्या सृष्टीचा विनाश करायचा आहे, सोपी गोष्ट नाही आहे.
एवढी मानसिक आणि शारीरिक ताकद असावी लागते. ती ताकद त्या शंकराच्यामध्ये आहे, म्हणजेच हे गणेश स्वरूप आहे. त्याला वंदन करूया. थोडंसं पुढे जाऊया. इंद्र कंटाळा आलाय. इंद्र हा अंतरिक्षाचा स्वामी, देवांचा देव, देवांचा राजा. त्याला देवेंद्र असं म्हणतात, म्हणजे देवांचा राजा. ही अंतरिक्षातील प्रमुख देवता आहे. आणि शांतीपाठामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं, ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः. तेव्हा इंद्राचं बरंच वर्णन मी केलं होतं, त्यामुळे आता मी जास्त वर्णन करणार नाही आहे. फक्त इंद्रदेवतेचा तपशील सांगून झालेला असल्यामुळे फक्त आपण इंद्रदेवाची प्रार्थना करूया की इंद्रदेवा, तुझ्या कृपेने आम्ही ऐश्वर संपन्न व्हावं आणि आम्ही अन्नसंपन्न व्हावं, तेजस्वी सामर्थ्याने युक्त व्हावं, तीक्ष्ण व तेजस्वी बुद्धी आम्हाला प्राप्त व्हावी आणि आमचं जीवन नेहमी आनंदाचं व्हावं, विजय, बुद्धी आणि शक्ती यांनी आम्ही सगळे संपन्न व्हावं, अशी प्रार्थना करूया. आणि आता आपण अग्नीकडे वळूया. अग्नी, मगाशी मी म्हटलं तुम्हाला की अग्नीचा विचार करता 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 मला इतक्या गोष्टी काल आठवल्या की बापरे, अग्नीविषयी किती सांगावं किती नको. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, आत्ता जे आपण सगळे देव बघितले, ब्रह्मा, विष्णू, महेश किंवा रुद्र जो बघितला, हे आपल्याला कोणीही दिसत नाही. पण अग्नी ही दिसणारी देवता आहे. म्हणजे कोणी ब्रह्मावर विश्वास, एखाद्यामध्ये माझा काही विश्वास नाही, हे देव मी काही कधी बघितले नाही, ठीक आहे. अग्नी बघितला नाही असं कोणीतरी म्हणेल का? रोज घरात अग्नीशीच आपला संबंध असतो. घरातला अग्नी बघा, रोज गॅस पेटवतो म्हणजे काय पेटवतो? अग्नीच पेटवतो. त्यामुळे अग्नी मी बघितला नाही असं कोणी म्हणणारच नाही. त्यामुळे अग्नी ही दिसणारी देवता आहे, त्यामुळे ती मानलीच पाहिजे, मानलीच पाहिजे. आणि अग्नी ही देवता आहे, आग ही देवता नाही. अग्नी आणि आगीतला फरक लक्षात घेऊया. अग्नीमुळे काहीतरी घडतं आणि आगीमुळे सगळं बिघडतं, नाश होतं. त्यामुळे आग ही देवता नाही, अग्नी ही देवता आहे. अग्नीला पाचारण करून बोलवावं लागतं, आगीला बोलवावं लागत नाही. अग्नी प्रदीप्त झाल्यानंतर त्याला आहुती द्यावी लागते, आगीमध्ये आहुती द्यावी लागत नाही. तो स्वतःच सगळं विळंकृत करतो, भस्मसात करतो. उरते ती फक्त राख रांगोळी, बाकी काहीही नाही. वस्तू असू दे काय, जाऊ दे, विचार नाही करायचा आपण. की शेवटी मग फक्त फरक लक्षात घ्यायचा की अग्नी आणि आग, अग्नी ही देवता आहे, त्याविषयी आपण बोलतो आहोत. की वैदिक काळातील ही एक प्रमुख देवता आहे आणि पृथ्वीवरची प्रमुख देवता, ही दिसणारी देवता. यज्ञ सगळ्यांनी बघितलेला आहे, कुठला ना कुठला तरी छोट्या स्वरूपातला यज्ञ सगळ्यांनी बघितलेला आहे. जिथे यज्ञ आहे तिथे अग्नी आहे. यज्ञामध्ये अग्नी हा असतोच असतो, त्याच्याशिवाय यज्ञच होत नाही. मग तो कुठल्याही प्रमाणातला असू दे, आपल्या घरात होणारा छोटा मंगल कार्याच्या आधी आपण जो करतो तो ग्रहयज्ञ असू दे, किंवा मोठे मोठे पूर्वी जे राजा लोकांनी केले, पुत्रकामेष्टी यज्ञ दशरथ राजाने केला, अश्वमेध यज्ञ एका राजाने केला, असं आपण वाचतो पुराण कालांमध्ये. मग तसा मोठा यज्ञ असू दे, किंवा आजकालसुद्धा आपल्याला कुठेतरी असे सार्वजनिक ठिकाणी यज्ञ याग झालेले दिसतात, तसा याग असू दे, त्या ठिकाणी अग्नी हा असतोच आणि त्या ठिकाणी अग्नीला पाचारण करावं लागतं. अग्नी असा आणून आपण गॅस लावतो तसा लायटर लावून, काडेपेटी लावून अग्नी लावायचं नसतं. तिथे अग्नी निर्माण करायचा असतो, अग्नीचा जन्म करायचा असतो. ते विशिष्ट पात्र असतात, लाकडाची पात्र असतात, विशिष्ट लाकडाची विशिष्ट आकाराची पात्र असतात. ती एकमेकावर घासून विशिष्ट मंत्र म्हणून तिथे तो अग्नी प्रसवावा लागतो. म्हणजे अग्नीचा त्या ठिकाणी जन्म होतो, जन्म होतो त्या ठिकाणी अग्नीचा. हे बघायला मिळणं हे फार भाग्याचं लक्षण आहे. हां, तर असं आहे. तर त्या ठिकाणी ही अग्नीचं आपल्याला महत्त्व सांगता येईल. वैदिक धर्म आपला जो आपण म्हणतो, हिंदू धर्म हे नाव नंतर आलं आहे. पहिल्यांदा वैदिक धर्म असं आपल्या धर्माचं नाव होतं. लक्षात ठेवा सगळ्यांनी की वैदिक धर्म हा आपला धर्म आहे आणि याच्यामध्ये यज्ञसंस्थेला अतिशय महत्त्व आहे. यज्ञसंस्था, यज्ञ म्हणजे अग्नी हा हवाच. आणि याच्यामध्ये देवांना आपण जे अर्पण करतो, म्हणजे जी आहुती देतो, त्याला हवीर द्रव्य असं म्हणतात. हे हवीर द्रव्य हे कोणामार्फत देवांपर्यंत पोचतं? अग्नीमार्फत पोचतं. अग्नीला देवांचं मुख असं म्हणतात. यज्ञाला मख म्हणतात, मख म्हणजे यज्ञ, आणि अग्नीला देवांचं मुख म्हणतात. आपलं मुख हे आहे, आपल्याला भूक पोटात लागते, आपण अन्न डायरेक्ट पोटात घालत नाही, आपण तोंडात अन्न घालतो, तोंडातून ते पोटात जातं. अन्न तोंडात कितीही घातलं तरी तोंड भरत नाही, पोट भरतं. कधी आपण असं म्हणतो का माझं तोंड भरलं? नाही. भूक कुठे लागते? पोटात लागते. अन्न खाल्ल्यावर काय भरतं? पोट भरतं. तसंच आहे, देवांना आहुती द्यायच्या आहेत, पण देव कुठे आहेत आपण दाखवतो नेहमी, तिथपर्यंत आपण जाऊ शकत नाही. मग आपण तिथे यज्ञामध्ये ज्या आहुती देतो त्या आहुती अग्नीला देतो. अग्नी हे देवांचं मुख आहे, त्याची जबाबदारी आहे
की ते घातलेलं आपण जे हवन करतो, जे अन्न देतो ते अन्न देवांपर्यंत नेऊन पोचवणं ही त्याची जबाबदारी असते. तो ती जबाबदारी चांगल्या तऱ्हेने पार पाडत असतो. आपला विश्वास पाहिजे, आपला त्याच्यावर विश्वास पाहिजे. हा देवांना अचूक पोचवतो. यज्ञशाळेमध्ये, यज्ञशाळा म्हणजे जेव्हा जी यज्ञ असतो ना, ते असं बंदिस्त जागा तयार केलेली असते. यज्ञवेदी तिथे तयार करतात. ती ठराविक आकाराची, ठराविक त्याची लांबी रुंदी काय ते सगळं ठरलेलं असतं. त्याच्यातून किती पावलावर कोणी, ते सगळं ठरलेलं असतं. त्याच्याबद्दल आपण मी आत्ता नाही बोलत. आणि तिथे कोणी कुठे बसायचं हे पण ठरलेलं असतं. तिथेच त्या माणसाने बसायचं. त्यांना वेगवेगळी नावं असतात. ते जे ऋत्वी जे बसतात 4 बाजूला त्यांना वेगवेगळी नावं असतात. विप्र जे बसतात, वेदनारायण, वेदमूर्ती जे बसतात, कोणी कुठे बसायचं, कोणाचं स्थान कुठलं श्रेष्ठ, ते सगळं ठरलेलं असतं. आणि त्या ठिकाणी यज्ञशाळेमध्ये देवांना पाचारण करायचं. म्हणजे देवांना बोलवण्याचं कामसुद्धा अग्नी करतो. कारण तोच वरपर्यंत जाऊ शकतो, आपण नाही जाऊ शकत. तिथून तो देवांना यज्ञशाळेमध्ये घेऊन येतो. हे एवढं मोठं काम तो त्या ठिकाणी करत असतो. आणि अग्नीशिवाय कुठलंही धर्मकार्य सिद्ध होत नाही. देव आणि मानव यांच्यातला अग्नी हा दुवा आहे. मानवाने जे काही देवाला अर्पण केलं ते अग्नीमार्फतच देवांपर्यंत पोचतं. तो देवांना तोच घेऊन येऊ शकतो. शिवाय मग अशी म्हटलं, आपल्या घराघरात रोज अग्नी असतो. म्हणजे हा कौटुंबिक देव पण आहे. कुटुंबातला देव आहे तो, म्हणजे आपल्या घरचाच आहे ना तो. असं आपण म्हणतो की नाही, हो हे नाही, आमच्या घरातलीच आहे, आमच्या घरच्यासारखेच आहे, शेजारी असले म्हणून काय झालं. तसं अग्नी हा कुटुंबाचा देव आहे, कौटुंबिक देव आहे तो. आणि मानवाच्या कल्याणासाठीच तो स्वर्गातून पृथ्वीवर आलेला आहे. स्वर्गातून पृथ्वीवर आलेला आहे. या अग्नीमुळे घराची समृद्धी, कुटुंबाचं कल्याण, सौख्य व स्वास्थ्य देणारी अशी ही अग्नी, संतती संपत्ती प्रदान करणारा अशी ही अग्निदेवता. आणि ऋग्वेदामध्ये मगाशी मी 2-3 वेळा उल्लेख केला. इंद्राची सूक्त किती आहेत, याची किती आहेत, त्याची किती आहेत. अग्नीची 200 सूक्त आहेत. 200 म्हणजे अग्नी किती महत्त्वाचा आहे ते आपल्या लक्षात येईल. ऋग्वेदामध्ये याची 200 सूक्त आहेत. आणि या सूक्तांमध्ये ऋषींनी मंत्राद्वारे, ऋचांद्वारे अग्नीची अतिशय भक्तीने, प्रेमाने आणि आदराने या अग्निदेवतेची स्तुती केलेली आहे. अग्नी हा विश्वव्यापी आहे. सबंध विश्वामध्ये आपल्याला तो दिसतो. कुठे दिसत ते असं नाही. बघा, सूर्य इथून दिसतोय ना, हा सुद्धा अग्नीच आहे. अग्नीच आहे. आत्ता तो आपल्याला बरा वाटतोय, आणखीन 2 महिन्यांनी बघवणार नाही त्याच्याकडे. इतकी उष्णता तो ओकायला लागेल की आपल्याला नको होईल. तो विश्वव्यापी आहे. तो कुठे राहतो? समुद्रामध्ये सुद्धा अग्नी असतो. आहे ना, समुद्राच्या अग्नीला नाव आहे की नाही. दावानल, वडवानल अशी नावं. जंगलात लागणारा वणवा, समुद्रात लागतो तो कुठला अग्नी नाही माहिती, शोधून काढा उत्तर. की तो पाण्यात पण लागतो, जंगलात पण लागतो. जंगलात लागतो तो वणवा असतो, समुद्रात लागतो याचं नाव शोधा तुम्ही. सर्व प्राणीमात्रांमध्ये तो आहे. आपल्याला भूक लागते म्हणजे जठराग्नी प्रदीप्त होतो आणि त्याला आपण अन्नाच्या आहुती देतो. म्हणजे तो सर्व प्राणीमात्रांमध्ये आहे. हा जो आपल्या अंगात प्राण आहे ना, हा प्राण म्हणजे अग्नीच आहे. तो जर निघून गेला तर शरीर थंड होतं की नाही. आत्ता आहे का थंड? नाही. म्हणजे हा अग्नीच आहे. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी तो आहे. याचं हे सहज पटण्यासारखी आहे की नाही गोष्ट. प्राण गेला, आपण म्हणतो तो निघून गेला म्हणजे शरीर काय होतं, थंडगार पडतं. म्हणजे त्यातला अग्नी निघून गेला प्राणाच्या रूपाने आणि शरीर थंड झालं. म्हणजे तो सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी आहे. म्हणूनच मी म्हटलं की तो विश्वव्यापी आहे. सर्वत्र त्याचा वास, विश्वामध्ये सर्वत्र वास करतो, म्हणून त्याला वैश्वानर हे त्याचं एक नाव आहे. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी तो राहतो. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः असं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. भगवद्गीतेचा उल्लेख मला परत करावासा वाटतो, कारण आहेच त्याची महत्त्वपूर्ण असा तो आहे. आता अग्नीचं अन्न काय आहे? अग्नी यज्ञाच्या वेळामध्ये जेव्हा अग्नी असतो तेव्हा त्याच्यामध्ये आहुती कशाची दिली जाते? समिधा दिली जाते. समिधा म्हणजे कुठला तरी लाकूड फाटा आणून यज्ञामध्ये घालायचं नाही. त्या ठराविक वनस्पतीच्या, ठराविक जाडीच्या, ठराविक लांबीच्या, विदभर लांबीच्या, करंगळी एवढ्या जाडीच्या आणि ठराविक वनस्पतींच्याच समिधा आहुती द्यायची असते. ठराविक मंत्र म्हणून आहुती द्यायची असते. हा मंत्र म्हटला की समिधांची आहुती, हा मंत्र म्हटला की तुपाची आहुती, हा मंत्र म्हटला की भाताची आहुती, हा मंत्र म्हटला की तिळाची आहुती, हा मंत्र म्हटला की मोदक हवन करायचं, हा मंत्र म्हटला की दुर्वांचं हवन करायचं. हे सगळं ठरलेलं असतं.
किती घालायचं ते पण ठरलेलं असतं. सहस्र दुर्वा व्हायच्या, सहस्र मोदक व्हायचे का काय व्हायचं ते सगळं ठरलेलं असतं. त्याप्रमाणे हे त्याचं हे सगळं त्याचं अन्न आहे जे मी आत्ता सांगितलं ते. नंतर पातळ तूप हे त्याचं आवडतं पेय आहे. हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला आठवण झाली की जेव्हा ह्याच्यामध्ये हवन करतो ना तेव्हा आपल्याला ते वेदमूर्ती असतात ते सांगतात की तूप जरा पातळ करून आण. ते अग्नीलाच घालायचं आहे तर अग्नीत हवन केल्यावर ते पातळ नाही का होणार? पण नाही, आपल्याला ते पातळ करून द्यावं लागतं. कारण का? पातळ तूप हे त्याचं आवडतं पेय आहे. मला ताक आवडतं जास्त म्हणून मला सांगितलं आज ताक नाही केलं, दहीच खा. ताकाचं समाधान दह्याने होईल का? नाही होणार ना. पाणी प्यायलं समाधान बर्फ खाल्ल्याने होईल का? नाही होणार. मग त्याला पातळ तूप आवडतं तर त्याला घट्ट तूप नाही चालणार, त्याला पातळच तूप दिलं पाहिजे. त्याचं ते आवडतं पेय आहे. म्हणजे हे जे आपण त्याला भात नंतर समिधा ही आहुती घट्ट स्वरूपामध्ये आहे. आपल्याला जसं अन्न खाल्ल्यावर पाणी लागतं ना, ते द्रव चालतं की नाही, द्रव पदार्थ लागतो, तसं ते पातळ तूप त्याला द्यायचं आहे. ते पातळ तुपाची आहुती घेऊन तो पुष्ट झालेला आहे. पुष्ट झाले, त्याला पुष्टता आलेली आहे आणि त्याच्या ज्वाला ज्या आहे त्या ऊर्ध्वगामी आहे, नेहमी वरच जातात. केला जरी पोत बळेची खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे. साधी गोष्ट आहे. काडेपेटी साधी पेटवलेला काडेपेटीची तर तिची ज्वालासुद्धा वरच असते, खाली नाही. अग्नी छोटा असू दे तर मोठा असू दे, त्याची ज्वाला वरच जाणार, वरच जाणार. तिचा गुणधर्म आहे तो धूर उंच जातो आणि सर्व काही नष्ट करण्याचं सामर्थ्यसुद्धा याच्याकडे आहे. सर्व नष्ट करण्याचं. त्याचं जर रौद्ररूप त्याने धारण केलं तर वनच्या वन तो नष्ट करून टाकू शकतो. समुद्राचा समुद्र तो आटवू शकतो. इतकं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. आता देव, धर्म आणि यज्ञ याचा संबंध काय तर थोडासा बघूया. अग्नीच्या संदर्भात ते म्हणून सांगते आहे की तो धर्माचा अध्यक्ष आहे. अग्नी अध्यक्षपद आहे त्याला. आपल्या धर्माचं अध्यक्षपद हे अग्नीकडे दिलेलं आहे. जगाचा ईश्वर आहे, विश्वाचा तो प्राण आहे, यज्ञाचा पालक आहे, यज्ञाचा हिरो म्हणजे नायकसुद्धा तोच आहे. यज्ञामध्ये तो जर नसेल तर काहीही होणार नाही. यज्ञाचं साधनसुद्धा तोच आहे. देवांचं मुख तो आहे, देवांचा दूत आहे, देवांचा पुरोहित आहे आणि देवांचा देवसुद्धा तोच आहे. म्हणून म्हटलं किती अग्नीविषयी सांगावं ना असा मला काल खूप प्रश्न पडला. आणि देवांचा मित्रसुद्धा तोच आहे. देवांचा मित्र, आपण मित्राकडून काम करून घेतो की नाही, एखादं हक्काचं असेल तर सांगतो ना, मैत्रिणीला मित्राला हक्काने सांगतो आपण, तसंच देव त्या अग्नीला सांगतात काही काम असेल तर, जा पृथ्वीवरती, ये पृथ्वीवर हे घेऊन वरती परत, हे त्याला हक्काने सांगू शकतो आणि तो ते करू शकतो. आणि धर्म आणि यज्ञ यात महत्त्वाचं स्थान आणि देवांशी त्याचं अतूट असं नातं आहे, अतूट असं नातं आहे. आता मानवाचा अग्नीशी काय संबंध आहे? मगाशी मी सांगितलं सर्व प्राणीमात्रांच्या शरीरामध्ये तो आहेच आहे. म्हणून मानवांचा तो प्रतिनिधी आहे, ज्ञानी लोकांचा तो परमेश्वर आहे, सर्व मानवांना हितकारक आहे, गृहस्थांचा पालक आहे, सज्जनांचा रक्षक आहे आणि वाईट मार्ग केला तर तो भक्षकही आहे. व त्याला रक्षक ठेवायचा का भक्षक करायचं हे आपल्या हातात आहे. त्याला सावधपणाने त्यालाच आपल्याला जपायचं आहे. कुठेही बेसावधपणा जर चुकून जरी झाला तरी रक्षकाचं काम सोडून तो भक्षकाचं काम करायला मागे पुढे पाहणार नाही. तो जसा रक्षक आहे तसा विध्वंसकही आहे, तसाच भक्षकही आहे. त्यामुळे त्याला किती जपायचं हे आपल्याला आता कळलं असेल. तर असा तो पृथ्वीचाच रक्षण करता आहे. आणि ह्या अग्नीचे आणखीन काही अलौकिक गुण आहेत. सर्व तेजाचं मूळ जे आहे ते मूळ म्हणजे अग्नीच आहे. विश्वातील सर्व जाणणारा आहे आणि सर्व विश्वाला तो साक्षीसुद्धा तोच आहे, तोच अग्नी आहे. आणि वैदिक काळामध्ये याची वैदिकांनी म्हणजे वेदविद्या जाणणाऱ्या लोकांनी याची खूप मनापासून प्रार्थना केलेली आहे. ती मुख्यतः सगळं रक्षण करण्यासाठीच प्रार्थना केलेली आहे. अग्नी हीच मुख्य देवता. आणि तो अग्नी पूर्वी ना अग्निहोत्री असत, आता सुद्धा कुठे कुठे काही ठिकाणी दिसतात. आता अग्निहोत्री, माझे वडील कोणाला अग्निहोत्री म्हणायचे माहिती आहे का? ह्याला अग्निहोत्री म्हणायचे. हां, म्हणजे अग्निहोत्र सतत चालू. पूर्वी वैदिक लोकांच्या घरी अग्निहोत्र असायचं. म्हणजे काय? जो अग्नी तिथे प्रज्वलित केलेला असतो तो कधीही विझू द्यायचा नाही. हे इतकंच नाही, हे ऐकायला जरा तरी बरं आहे, त्याच्या पुढचं सांगते ते फार कठीण आहे. ज्याने अग्निहोत्र घेतलेलं असतं त्या अग्निहोत्रीने काय करायचं? त्या अग्नीवर शिजवलेलंच अन्न खायचं.
दुसरं अन्न खायचं नाही, परक्याच्या घरी अन्न शिजवून खायचं नाही, त्याने शिजवलेलंही खायचं नाही. असे अग्निहोत्री आम्ही पाहिलेले आहेत, अनुभवलेले आहेत. ते अग्निहोत्री जेव्हा आपण त्यांना पाचारण केलं तर त्यांच्या घरातला अग्नी ते घेऊन येतात. तो आपल्याकडच्या यज्ञामध्ये त्याची स्थापना करतात आणि त्या यज्ञामध्ये शिजवलेलंच अन्न खातात. चमचमीत खायचं नाही. त्या अग्नीवर जो भात शिजवतात त्याला पुरोडाश म्हणतात. हे पुरोडाश हे अग्नीचं आवडतं अन्न आहे, म्हणून त्याचं हवन त्याला आवडतं. तेच अन्न खायचं आणि ते अन्न तर खायचं म्हणजे रोज प्रसाद म्हणून ते थोडंसं खाल्लंच पाहिजे. आणि मग दुसऱ्याच्या घरी मी तुझ्याकडे पाहुणे आले म्हणून तुझ्याकडचं अन्न मी नाही ग्रहण करायचं, मी माझं अन्न वेगळं शिजवून खायचं आणि त्यातच शिजवलं तर खायचं. ते त्याला जर रोज अन्न शिजवायचंच हे नियम आहेत. अग्निहोत्र जर एखाद्याने घेतलं तर त्याला खूप बंधनं आहेत, ती पाळावी लागतात. आजही अशी माणसं आहेत. आणि काही वेळेला पिढ्यानपिढ्या असं अग्निहोत्र चालत राहतं पिढ्यानपिढ्या असं. तर हे असं हा अग्निदेवता किती सांगू. मला वाटतं माझ्या परीने मी जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अग्नी हे जे गणेशाचं अत्यंत तेजस्वी असं रूप आहे, तेजस्वी रूपाला आपण वंदन करूया. आणि आता आपण जरा शेवटाकडे येऊया. उर्वरित देवता ज्या आहेत याच्यामध्ये वायू आहे, सूर्य आहे, चंद्रमा आहे आणि इतर सगळे छोटे छोटे देव जे आहेत त्यांचं वायू हा सर्व जीवांना प्राण देणारा असा आहे. नंतर कारण तुम्हाला माहिती आहे हवेशिवाय आपण जगूच शकत नाही. हवा ही पाहिजेच आपल्याला, त्याशिवाय एक सेकंद पण आपण राहू शकणार नाही. पाणी नसलं तरी चालेल, अन्न नसलं तरी चालेल, पण हवेशिवाय आपण राहू शकणार नाही. म्हणून सर्वांच्या जगण्याचं कारण जे आहे ही वायुदेवता आहे. नंतर सूर्य, मगाशी सूर्याबद्दल आपण बोललेलो आहोत. सूर्य हा रोज उगवतो, रोज प्रकाश देतो, ज्ञान देतो, उष्णता देतो, ऊर्जा देतो, शक्ती देतो, ताकद देतो, अन्न देतो, सगळं काही तो आपल्याला देतो. बदल्यामध्ये कशाचीही अपेक्षा आपल्याकडून करत नाही. किती मोठेपण आहे. आपण एक एवढंसं काम केलं ना दुसऱ्या माणसाचं, किती आपल्याला वाटतं अरे मी तिला तेवढी मदत केली आहे, ती साधं मला थँक्यूसुद्धा म्हणाली नाही हो. काय अपेक्षा, हां कशासाठी? मग करता कशाला मदत ना, करायची नाही. जर दुसऱ्याकडून अपेक्षा असेल तर मदत करायची नाही. निरपेक्ष भावाने आपण करायला शिकलं पाहिजे. निरपेक्ष भावाने वाच्यता करायची नाही. ह्याला मदत केलेली ह्याच्याजवळ सांगायची नाही. आपल्याला फार सवय असते काय दुसऱ्यासाठी केलं ना, एक एवढंसं केलं 10 जणांपर्यंत आपण नेऊन पोचवतो. आणि नाही करायचं, करू नका. केलं तर बोलू नका. एक काहीतरी करा किंवा बोला. असं करायचं नाही. हे आपल्याला शिकायचं आहे या लोकांकडून, ह्या देवतांकडून आपल्याला शिकायचं आहे. आणि सूर्याचा नियमितपणा आणि वक्तशीरपणा तरी काय आहे हो. एक दिवस उशिरासुद्धा बिचारा उगवत नाही हो, किंवा एक दिवस कंटाळा करून येतच नाही असं पण होत नाही. हां, किंवा आता वर्षानुवर्ष तळपतोय जरा त्याची उष्णता कमी झाली बहुतेक असं वाटतंय. असं होत नाही. दरवर्षी उष्णता वाढतेच आहे. ती आपल्यामुळे वाढते ही गोष्ट वेगळी, की दरवर्षी टेम्परेचर थोडंसं वाढतंय, पृथ्वीचं तापमानच वाढतं आहे, हे आपल्यामुळे वाढते. मग अशी मी म्हटलं ना सृष्टीमध्ये ढवळाढवळ केल्यामुळे हे होते. नाही तर ब्रह्मदेवानी बरोबर सृष्टीची निर्मिती करून ठेवलेली आहे, ज्याचा मानवाला त्रास होणार नाही याची काळजी त्याने बरोबर घेतलेली आहे. पण आपण त्याच्यावर कुरघोडी करायला जातो, निसर्गावर मात करायला जातो. निसर्गापेक्षा आम्ही किती श्रेष्ठ आहोत हे दाखवायला जातो. हे दाखवायचं नाही आहे. निसर्गालाच मानायचं आहे. निसर्गातल्याच ह्या सगळ्या देवता आहेत, त्यांनाच वंदन करायचं आहे. दिवस सुरू करणारा तो आहे म्हणून तो दिनकर आहे. प्रभा देतो म्हणून तो प्रभाकर आहे. अशी त्याची वेगवेगळी नावं आहेत. चंद्र आहे. चंद्र हा वनस्पतींचं पोषण करतो. सूर्यामुळे वनस्पती वाढतात, पण चंद्रप्रकाशामुळे त्यांचं पोषण होतं. त्या पुष्ट होतात आणि आपल्याला पुष्ट करतात. म्हणून कोजागरी पौर्णिमा साजरी करायची असते. चंद्राच्या प्रकाशामध्ये इतकं 4 महिने झाल्यानंतर अश्विन पौर्णिमेला जेव्हा नवीन धान्य तयार होतं ते चंद्राच्या प्रकाशात ठेवून खायचं असतं. त्याच्यामध्ये ती पुष्टता यावी लागते. ते गुणधर्म आपल्या अंगात त्यामुळे येतात अन्नाचे. आम्ही कोजागरी पौर्णिमा बंद घरात साजरी करतो, 4 खोल्या दारं खिडक्या लावून. अशी नाही करायची. ते चंद्राच्या किरणांना महत्त्व आहे. त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो. त्याचे किरण अधिक तेजस्वी असतात म्हणून ते अन्नावर पडायला लागतात आणि ते अन्न सेवन करायचं असतं. मग दूध असेल, पोहे असेल, भाताच्या लाह्या असतील, काकडी असेल, जे काही पदार्थ असतील ते त्यावेळेला शेतात तयार झालेले हे तसे खायचे असतात.
म्हणजे ती पुष्टता आपल्याला येते. पुन्हा मला गीतेची आठवण होते. गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे, पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. मी किरणरूपी धावून पुष्टता त्या पिकांवर देत असतो आणि म्हणून ती पिकं पुष्ट होतात, अन्नधान्य पुष्ट होतं असं भगवंत सांगतायत. भगवंतानी चंद्राचं रूप घेऊन ते पृथ्वीवरती अन्नाचं पोषण केलेलं आहे अशी आपल्या विभूती सांगताना ते असं सांगतायत. आणि चंद्र हा मनाचा कारक आहे. मनाचा कारक आहे. मन कमकुवत ज्याचं असतं ना त्यांनी चंद्राची उपासना करायची म्हणजे मन खंबीर होतं. चंद्रमा मनसो जाता. चंद्र हा मनाचा कारक आहे. उत्तम ज्योतिषी असतात ना ते आपल्याला असे उपाय सांगतात की आपल्याला कळत नाही, पत्रिकेत बघून त्यांना कळतं ज्याचं मन कमकुवत आहे. तुम्ही चंद्राची उपासना करा, मग मंत्र देतात, त्याचा जप करा, मोती वापरायला सांगतात. मोती हे चंद्राचं हे रत्न आहे, ते वापरायला सांगतात. त्याने तुमचा मनाचा खंबीरपणा वाढतो. म्हणून चंद्रमा मनसो जाता असं म्हटलेलं आहे की असे म्हणून की मनाचा खंबीरपणा येतो, मनाची चंचलता नष्ट होते. चंचलता नष्ट होते म्हणताना मला अथर्वशीर्ष या शब्दाचा अर्थ आठवला, तुम्हालाही आठवला असेल. चंचलतेचा अभाव असलेलं पुस्तक म्हणजे अथर्वशीर्ष. आपण अथर्वशीर्षाचा विचार करताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आहोत, तेव्हा अथर्वशीर्षाला विसरायचं नाही. नंतर ब्रह्म या शब्दाबद्दल सुद्धा आपण बरंच जाणून घेतलेलं आहे. प्राणीमात्रातील जीवनरूप म्हणजे तूच आहेस असं आपण म्हटलंय. श्रुतींनी प्रतिपादन केलेले सकल ब्रह्म व्यापक जे आहे, सकल व्यापक ब्रह्म जे आहे हे म्हणजे तूच आहेस असं आपण गणेशाला सांगतो आहोत. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासी, करता धरता हरता सगळं काही तूच आहेस म्हणजे तू सकल ब्रह्म आहेस. सृष्टीचं आदिकारण जे आहे ते ओंकाररूपी गणेशच आहे. तोच करता, तोच धरता आणि तोच हरता. भूर्भुवस्वरोम शेवटचं आहे वचन. भूर्भुवस्वरोम म्हणजे पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्ग हे जे आहे हे ओंकार जो आहे हा सगळा तूच आहेस. भू म्हणजे पृथ्वी, भुवहा म्हणजे अंतरिक्ष, स्वहा म्हणजे स्वर्ग, हे सगळं काही तूच आहेस. आणि या ठिकाणी सगळ्या तिन्ही ठिकाणी वास करून सुद्धा तू अशामुळं उरलेला आहेस. इतक्या ठिकाणी वास करूनही तू उरलेला आहेस म्हणजे गणेशचं स्वरूप किती विराट आहे, किती प्रचंड आहे, जे आपल्या बुद्धीच्या शक्तीच्या पलीकडे आहे की जे समजणं आपल्याला खूप अवघड आहे. आणि तरीही इतकं रूप विराट आहे आणि तरी आपण समजण्याच्या पलीकडे आहे, तरीही आपण तो समजण्याचा थोडाफार प्रयत्न करून घेत आहोत. हे असंच त्याचं रूप विराट रूप मनामध्ये साठवूया, त्याचं चिंतन करूया आणि आजचा हा खंड इथे संपतो. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखं. गणपती बाप्पा धन्यवाद. धन्यवाद. थोडा क्लिष्ट होतं नाही, क्लिष्ट होतं. हो थोडं ते समजायला.